कायद्यात बदल केल्याशिवाय पर्याय नाही, त्याला अधिसूचनाच काढावं लागतं, त्याशिवाय ते होत नाही. ही अधिसूचना त्यांच्या डोक्यात असतं तर अर्ध्या घंट्यात ते काढू शकले असते, पण त्यांनी 3.5 महिने सलग वायाला घातले, पण त्यांनी अधिसूचना काढली नाही. म्हणून मराठ्यांना मुंबईला जावं लागलं. मुंबईला गेल्यावर काय मिळालं तर ही अधिसूचना म्हणजे कायद्यात बदल करणारी, हे काढण्यासाठी 3.5 महिने माझ्या समाजाला झुंजावं लागलं होतं. ती अधिसूचना काढली म्हणजेच मराठी ओबीसी आरक्षणात जायला मोकळे झाले. ओबीसी आरक्षणाकडे जायला मोकळे वाट करून दिली जात नव्हते, हमेशा दगड आडवे ठेवले जायचे रस्त्यावर. परंतु अधिसूचना काढल्यामुळं सगळा रस्ता मराठ्यांचा मोकळा झाला ओबीसी आरक्षणात जाण्याचा. आता राहिली तिची अंमलबजावणी. ती अंमलबजावणी करण्यासाठी पुन्हा आपला संघर्ष सुरू झाला. आपल्याला थांबून नाही जमणार. आपण जर थांबलो तर ही संधी उकली. अधिसूचनेची अंमलबजावणी सगळ्या सोयऱ्यांची केल्याशिवाय पर्याय. याच्यात 2 म्हणणे होते, ते आज या पवित्र रायगडावरती मी नारायणगडावरती मांडतो. 2 मुद्दे होते. मराठा आणि कुणबी एकच आहे ही आपली मागणी. जर मराठा आणि कुणबी एकच आहे, तो जर कायदा पारित करायचा असला किंवा दुरुस्त करायचा असला त्याला आधार लागतो, असं गिरीश महाजनांनी सांगितलं होतं. या गडावरती मराठ्यांचा मोठा प्रलय येणार आहे, म्हणून तुम्हाला अगोदर सांगणं गरजेचं आहे, म्हणून सांगतो. हे या पृथ्वी तलावर कोणीच बघितला नसेल एवढा मोठा प्रलय मराठ्यांचा उसळणार आहे. गिरीश महाजनांनी सांगितलं होतं, तुमच्या मागणीप्रमाणे मीडियाचे बांधव ते बाईट सुद्धा जुन्या काढू शकते, आणि त्यांच्याकडं माणसं ठेप्याला आणायला बरोबर जिल्ह्यात तिथं असते. त्यांनी मागं एक जणाला आणलं होतं ठेप्याला, तेव्हापासून तेव्हा बोललाच नाही. त्यांनी असं सांगितलं होतं, तुमच्या मागणीप्रमाणे जर तुम्हाला द्यायचं असलं कायदा पारित करायला किंवा कायद्यात बदल करायला आधार लागतो. आणि खरं सांगतो त्यावेळेस आधार नव्हता. आपण ते मान्य केलं. त्यांनी सांगितलं 1 महिन्याचा वेळ द्या, आपण दिला नाही. मग सगळ्या पक्षांची एक बैठक झाली आणि त्यांनी एक मुंबईत सह्याद्रीवरती ठराव पारित केला, 1 महिन्याचा सरकारला वेळ द्यावा, विरोधी पक्ष सुद्धा तुमच्या आंदोलनाच्या सोबत आहे. आणि त्यावेळेस मात्र मग आपण त्यांना 40 दिवसाचा वेळ दिला होता. त्यावेळेस पुरावे सापडले होते 32 लाख. मग एखादा कायदा जर पारित करायचा असला तर तुम्ही सांगितलं होतं आधार लागतो, मग 32 लाख नोंदी तुम्हाला सापडल्या. आणि आज तो आकडा 63 लाख आज. मग एखादा कायदा पारित करायला 63 लाख पुरावे खूप झाले. एक जरी पुरावा असला, उदाहरणार्थ तुमची 2 एकर जमीन कुठंतरी तुमच्याकडे पुरावाच नाहीये, पण तुम्हाला जर पुरावा 7-12 सापडला तर खूप झाला ना. दुसरा काय पुरावा असतो आणखी? त्याच्या पलीकडे काय आहे का? अमेरिकेत जाऊन काय आणावं लागतं का? कागदपत्र, फोटो फिटो त्याला जोडायला, तिकडच्या राष्ट्राध्यक्षाची, तिकडच्या काही साह्या, काही अडचण तर नाही ना. मग तुम्हाला 63 लाख पुरावे मिळाले. मग मराठा आणि कुणबी एकच हे कायदा पारित करायला अडचण काय? हा मूळ प्रश्न या गडावरून आता होणाऱ्या सभेचा असणार. दुसरा, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पण करा. मराठा आणि कुणबी एकच आहे हे सुद्धा कायदा आता पारित करावा लागणार आहे. तुम्ही म्हणता परत मागणी बदलली काय? मागणी बदललेली नाही. मराठा आणि कुणबी एकच आहे ही कायदा पारित करावा लागणार आहे आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी सुद्धा करावी लागणार. जर मराठा आणि कुणबी एकच याच्यातून जर एखादा मराठा हुकला तर सगळ्या सोयऱ्यातून आम्ही त्याला आत घेऊ. ती सुद्धा अंमलबजावणी आवश्यक आहे. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी सगळ्या जाती धर्मासाठी, नुसते मराठ्यांसाठी नाहीये. त्यावेळेस मराठ्यांनी विरोध नाही केला. सगळ्या जाती धर्माची अधिसूचना काढली. मायबापा तुम्हाला खरं सांगतो, माझ्या पोटात जर पाप असतं ना त्यावेळेस मला विचारलं होतं, ही अधिसूचना सगळ्या जाती धर्मासाठी, हे कसं विरोध करतात आपल्याला? आमच्यात येऊ नका, आत येऊ नका, बाहेर जाऊ नका, लांबून घ्या. लांबून कुठून घेतो रे? हाय तेच द्या ना, आत या बाहेर जा. त्यावेळेस त्या अधिसूचना काढली. त्यांनी सांगितलं सगळ्या जाती धर्माच्या कामाला येणार आहे.
दादा तुम्हाला बोलायचंय बरं का, ध्यानात नाही राहायचं इकडं. फोन द्या रे ठेवून थोडा वेळ, मन फोनाचं वाकड आहे. आधी सूचना पुढं चाललं होतं आपलं. हा बघ मग मध्ये बोलत हवं असं होतं. मी बघतो मी काय कॅम्प्युटर कॅसेट टाकली सुरू व्हायला. पुढं चाललो होतं सांगा ना. म्हणजे तुम्ही आरक्षण घेतले सोडित नाहीत, पक्क ध्यानात राहत राहू तुमच्या. पुढं चाललं होतं. त्यांनी मला विचारलं त्यावेळेस, ही अधिसूचना सगळ्या जाती धर्माची. आंदोलन मराठ्यांनी केले, केसेस मराठ्यांनी अंगावर घेतल्या, बलिदान मराठ्यांचे गेले. आमच्या माता माऊलींचे कंपाळ उघडे पडले, तिच्या कंपाळाचं कुंकू पुसलं. आणि अंमलबजावणी अधिसूचना ही सगळ्या जाती धर्मासाठी. माझ्या मनात काही पाप असतात म्हणलं असं ते फाडून फेकून द्या तिकडे. त्यांचा काय संबंध, आंदोलन आम्ही केलंय, फक्त आमचंच घ्या. आम्ही सांगितलं होऊ द्या, सगळ्या जाती धर्माच्या गोरगरिबांच्या लेकराचं कल्याण होणार असलं तर होऊ द्या. आणि ती अधिसूचना आपण स्वीकारली सुद्धा सगळ्यांनी. आता यांनी विरोध केला आपल्याला. आचारसंहिता लागायच्या अगोदर कॅबिनेट मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी यासाठी घेतली होती, अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी. त्यांनी अंमलबजावणी नाही केली. कोण आडवा आला माहित नाही, त्याने दुसरंच काहीतरी केलं त्याच्यात आणि आपली तशीच ठेवली. कोणीतरी आडवा आला, त्यांनी नाही सांगितलं कोण आला. उघडा पडल, मी आहे शोधात त्याच्या, त्याला पुढं आणणार आहे मी समाजाच्या. कोण आडवा पडला ते बी आता निवडणूक आहे म्हणून सांगायचं नाही, शिटं पडते म्हणून. पण ते बी नंतर सांगणार आहे आडं पडलं म्हणून आम्ही अंमलबजावणी नाही केली. आता मला एक कळालं नाही, बऱ्याच मतदारसंघात नावीला जे पण बोलावंच लागतंय, कारण जिथं माझ्या मराठ्याला अडचण येणार आहे तिथं मला बोलावंच लागणार, कारण मी मराठ्याचा आहे. आणि मराठ्यांसाठी तुमचं राजकारण लागू द्या काढी तिकडे. बरेच जण म्हणते राज्यातले माकडं आमच्या ओबीसी आरक्षणात येऊ नका. महाराष्ट्रातल्या 12-13 मतदारसंघ असे तिथं ओपनला सुटलेले आहेत. मग तुम्ही काय करता तिथं? ओपनच्या मतदारसंघात ओबीसी उभा राहिलाच कसा? म्हणजे तिथं मतदान गोड लागत आमचं. आणि ओबीसी द्यायला अडचण काय? कळालं तुम्हाला मी काय बोललो? ओबीसी आरक्षणात तुम्ही आमच्या यायचं नाही असं त्यांचं म्हणणं. मग तुम्ही ओपनच्या मतदारसंघात करताय काय? येऊ नका ना, हाना उड्या तिकडे समुद्रात 2-4 येणं पाहून बाहेर. मी महाराष्ट्रातल्या उभा राहिलेल्यांच्या बद्दल बोलतोय, मी एका जिल्ह्याबद्दल बोलत नाही. कारण मी अंगावर आल्याशिवाय कोणाला अंगावर घेत नसतो. अंगावर आला सोडितच नाही, त्याचं कातड्या निघूस तर पुरे. आपला धंदाच तसा आहे. मला लागलेलं येड मराठ्याच्या मध्ये बोलला की मी खपाखप धुवून काढीत असतो. जे सत्य आहे ते तुम्हाला सांगतो. मी एका मतदारसंघाबद्दल नाही बोलत, नाही तर तुमच्या भावा व्हायच्या ताईट लागेल. तुम्हाला तेवढंच पाहिजे. कित्येक तरी असे मतदारसंघ आहेत किती ओबीसीतून ओपन असून सुद्धा इकडे घुसते. द्या ना सोडून, मला जमत नाही का? राहू द्या ना मग ओपनच्या मतदारसंघ ओपनलाच. तुम्ही ते तुम्हाला जमतं आणि आमचं ते आम्हाला जमत नाही. ही कोणचा धंदा आहे तुमचा? आणि तुम्ही बी राजकारण डोक्यातून काढा बरं का. तुमच्या पाय पडून सांगतो, या पवित्र नारायणगडावर या राजकारणाच्या नादात ना आलेली संधी जाईन हातातून आणि येड लागणे. इतकं रक्तात आरक्षण आहे राजकारण आहे बाबा. अगं बाय 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 बाय, मी ते 6 दिवस बघितलं अशी फजिती झाली. मग कुणी मला तिकीट दे. माझं काय तिकीट रे? कुणी यायचं मला आपला आज मला तू ह्यावर निवडून येणार आहे ती तिकीट. अरे मला माझं कुठे तिकीट? इतकं बेजार करते बाप, बेजार भयानक हे कारभारी. एकाचं तर गट एकाच नावाचे 140 नाही पानं होते हो, एकाच नावाचे. आणि कवाच नाव ऐकलेलं नव्हतं मी आधी. ते म्हणला 100% गुलालच तुमचा आहे, तुमच्या डोक्यावरच आम्ही होते तो म्हणला गोणी. माया त्याच्यावर लिहिलंय बरं का, देऊ तुम्हाला वाचायला. इतकं येड भयाने. मग मला सांगा, मी जर स्वार्थी असतो, मला फुकट उभा राहा म्हणत होते. लाट आहे का नाही मराठीत सध्या? पंतप्रधान साहेबात लाट होत तशी मराठीत लाट आहे सध्या. खरं आहे की नाही? मराठीची लाट आहे. मी त्या का झपक्यात निवडून आलो असतो. फुकट दिल्लीला जाय, माघारी आपली बायको मी दोघं.
हुशार रेल्वेत बस, तिकडं खायला कचून हे समुद्र बी हे म्हणते, तिकडं लाल महाल बघ, किल्ला बघ, कुंकड हिंड, नाही गोदडर झोपाली तर पोतडं टाकून झोप. काही ताण होता का? इमान फुकाट, खायला फुकाट, काही खाय, बेसन खात असलं तर रोज गुलाबजामुन खाय. काही ताण होता का? शपथ सांगतो, पगार बी फुकट आहे म्हणते, 5 कोटी का काय आहे का नाही? अगं बा मग तर मजा झाली असते ना. हे चुकीचं आहे का? आणि सगळ्या जाती धर्माने मला पाठिंबा दिला होता. कॅन उमेदवारच देणार नाही म्हणे जरांगे पाटील असले. स्वार्थी नाही जमल बोललो बापाऊ. या माझ्या करोडो लेकरा मराठ्यांचे उपाशी राहू नये म्हणून नाही स्वार्थी बनलो. लात मारली त्याच्यावर, मला गरज नाही. कोणच अशी संधी नाही सोडू शकत. म्हणून राजकारण कमी करा आणि एकदा आरक्षण मिळून द्या लेकरायला, मग करा. तुम्हाला काय करायचं? अशी जात सुधारण आपली. असं टेन्शन आलंय त्यांना असं वाटतंय हे जर ओबीसी आरक्षणात गेले की काहीच मिळून देणार नाही. आपले पोट्टे तसलेच आहेत राव. मला 2-3 अनुभव आलेत, पण मी मीडियासमोर नाही सांगणार. हो ना, ज्यांचे प्रमाणपत्र निघालेच नाही सगळं वरबडायला लागलं. हो ना, मला एका जागेवर म्हणलं उद्घाटनाला, म्हणलं कशाच्या? ते म्हणलं आमका काय. म्हणलं तुला कसं काय मिळालं ती? म्हणलं तुला प्रमाणपत्र? ते म्हणलं प्रमाणपत्र मला माहित होतं मिळणार आहे, मी आधीच झपका मारून ठेवता. अरे बापरे, डोकं लावायला एवढे डेंजर आहे. त्याच्यामुळे ते एवढ्याच एअरपोर्ट म्हणता यांना आरक्षण मिळून देऊ ना. कारण आपण आपले तरस आलेलो आहे. आपली ती वाशिमचं एक लेकरू आहे, त्या मुलीला 21 रँक आली तिची. बघा किती अमृत आहे आरक्षण म्हणजे. ज्यांना कळालं ना त्यांनाच कळालं, ज्यांना नाही कळालं ना खूप रिवर्स आली. उसं तोडायची वेळ आली आपल्या पोरावर, हमाले करायची वेळ आली, बाहेर राज्यात जाऊन काम करायची वेळ आली. वाईट नका वाटून देऊ माझं. या राज्यात नाही करायचं तर बाहेर राज्यात जाऊन करू, पण कामं करू. इतकी भयान वेळ आली, इतकी ताकद आहे आरक्षणात. त्या मुलीची 21वी रँक आली होती. तिचं 2 दिवसानंच प्रमाणपत्र निघालं. 21 रँकवरून ती 2 रँकवर आली. पहिल्यांदा 21 रँकवरती नायब तहसीलदार किंवा मंडल अधिकारी बनली असते. ते 2 रँकला आली, देशावर IAS दर्जाचे अधिकारी बनलं ते लेकरू. इतके ताकद आहे आरक्षण. म्हणून तुटून पडा नसता. आता येड लाविते ना आपल्याला 2 महिने यांचा पोळा आहे. आता ही बैल त्याच्या पुढून, तो बैल त्याच्या पुढं, हे त्याला शिंगाडाने वरगडी. काही बैल तर असे ते शिंगाडत नाहीत त्यांना मोळलेले म्हणजे हे नुसते पुतळे हाणणार आहेत एका नाकाला असले ते. हे आणला यांचा पोळा. आपल्याला लागण ना आपला साहेबाचं चिन्ह काय तो असा आहे बरे. ते टमरळ कुठून आणलंय कुठून नाही, त्याचं ते बदग भाया परदेशातून शिकून आलंय, ते आपली चेडी घालून चलत आहे कुंकडे बी. त्यांना मोठं करणार तुम्ही. तुमच्या रक्तात घेऊ नका त्यांचं राजकारण, नाही तर तुमच्या डोक्यात त्यांचं चिन्ह यायचं आणि आपलं आरक्षण राहायचं मागं. आपलं आरक्षण नको मागं राहून द्यायचं. आता जर आपल्या चर्चेतून आणखी चर्चा राहिली आणि तुम्ही म्हणता मग आता बहुत काय होतं, आणखी चर्चा राहिली, तुम्हाला सार सांगायला लागलो आरक्षणाचा ना अन्यायाचा आतापर्यंत. त्यांचे चिन्ह जर आपली आता डिक्लेअर झाली तारीख ठिकाण, तर आपल्या गाड्याला, मोटरसायकलला, 4 व्हीलरला डायरेक्ट आपल्या सभेचे बॅनर स्टिकर लावायचे. त्यांचं चिन्ह आपल्या गाडीला लावायचं नाही कोणाच्या. तो टकोरवर लाव म्हणायचं, मागून पुढून लाव, कपाळाला चिटकवतोय आणि हिंड कुंकड हिंडाय तिकडे. आमच्या गाडीला लावायला जागा नाही. तो जर म्हणला टायर लावता, आपल्या टायरला आपलेच पॉम्पलेट चिटका, तर त्याच्या इथं चिटकू नका. त्याला पडून द्या तिकडे तसंच, त्याला तेच लागून द्या काडी जशी. इथं आपलं पार वाटोळं झालंय. आणि एखाद्या का आपल्या मराठ्याच्या माणसाने गाडीला नाही लावलं ना त्याला बोलायचंच नाही, दुसरं काहीच नाही करायचं. त्याला हाणायचं नाही, मारायचं नाही. तुम्ही तिसऱ्याच लफडे करतात. मला ते नाही टेन्शन आहे. आपल्या विरोधात गेलं तरच त्याला विरोध करा, मग विरोध करू नका ना. अंगावर आला ना मी सोडित नाही, तुम्ही टेन्शन ना घेऊ. कोणी येऊन द्या. मग तो पट्ट्या ठेप्याला आणलाय मी. लोक सांगत 5 किलो वजन कमी झालंय त्याचं. मी त्याला म्हणलं होतं मी येडा आहे, माया नाही नको लागू. त्याला वाटलं बघ धोस आणून. तो शिंगाडा मोडेल, त्याला लई खिलारी बायला शिंगाड लागतं माझ्याकडे यायला. ते मला धावस आणायला गेलं करकी शीन पुढं नेहमी यासाठी लय तराला लागला होता. त्याच्या जवळचे लोक सांगत आमच्या साहेबाचं 5 किलो वजन कमी झालं. म्हणलं बरं झालं, मग आयुर्वेदिक खात होता तवा नाही झाला, आता झालं बरं झालं. मी सगळ्या दुश्मनी अंगावर घेतल्या, काळजी करू नका तुम्ही. मी त्यांना नाही मोजत, कारण जात
ही मोठी करायची. सध्या तुम्ही मला कुठंच भेटत नाही. तुम्ही 2 जागेवर भेटत सध्या मला, लग्न सप्ते. मी बी मग लग्न सप्तेच धरले जात तुमच्या मागच येईल. तुम्ही लग्नाला गेले की मी व्यासपीठावर मला म्हणजे आशीर्वाद दे. एक तर मला आशीर्वाद देता येत, मला आरक्षणावर बोलायला सांगा तुम्ही. खपा खप बोललो तुम्ही कधी. मग मी हे सुरू करतो लग्नात सप्त्यात हे सुरू केलंय मी. आता तुम्ही 2 जागेवर भेटता. कारण खरं सांगतो मला येड लागलेलं माझ्या मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकरं मोठे करायचे येड लागलेलं. त्यामुळे मी सोडत नाही. आता यांचा एक पोळा उगाच आपल्या अंगात राजकारण घुसून देऊ नका. हे मोठे होते आणि येते पुन्हा केशी करायला मोकळे. मला एक प्रश्न विचारायचा राहतो तुम्हाला लय दिसत. आपल्यावर केस झाल्यावर आपण कुणाला सांगतो? नेत्याला जवळचं. तेवढं सांगा पोलिसाला मागं घ्यायची. आणि त्यांनी नाही ऐकलं वाजलं टंबळलं आपण. हा, आपण आरक्षण मागतो, निवडून आपणच देतो का तेव्हा आपल्याला नाही देत. शेतकरी काय म्हणतो? कापसाला भाव द्या, सोयाबीन तुरीला भाव द्या. आपल्याकडचा कापूस तुरी गहू संपला त्यालाच भाव येतो का नाही? शेतकरी ऐक नाही तुम्ही मुंडके फांडके आली का नाही? येतो का भाव त्या टायमाला? परत काय म्हणता तुम्ही? कर्जमाफी करा म्हणता का नाही? त्यांना करतेत कधी? आणि मग त्यांना कमी निवडून देता? बोला ना. द्यायचं नाही मग इतकी उमेदवारीचा अर्ज घेऊन काय आला तर माझ्याकडे मला तिकीट द्या मला तिकीट द्या बधीर करून टाकलं तुम्ही मला. मी दौडलो कुंकून पडो याला फड्यात लय डेंजर होतो. पाठवबी यायचो ते म्हणा त्यांना झोपा म्हणा पण झोपेतच बोला. झोपेत कसं काय बोलू? झोपेत बोलू कसा मी? ते म्हणले त्याला म्हणा झोपा काय हरतो नुसतं दार उघडा. मी दारातूनच विचारतो. म्हणलं उघडावा दार. मग म्हणलं आती उपाशी. म्हणलं ये आता इतक्या जवळ आलाय ना आता काय आला. म्हणला तेवढं तिकीट मला द्यावं लागणार आहे तुम्हाला. माझ्यावर 3 केस झाल्यात. त्याच्या मागं दुसरा होता तेव्हा मला माझ्यावर 5. बरं का खेळ आता येऊ हे भयान काम आहे. तुम्हीच त्यांना निवडून देतात प्रश्न सुटतात का तुमचे? शेतकरी तुम्हीच आहेत, आरक्षण मागणारे तुम्हीच आहेत. मग जाऊ द्या ना तुमचे माणसं. जमत नाही का तुम्हाला? मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे जाऊ द्या मराठ्यांचे. धनगरांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे जाऊ द्या गोरगरीब धनगरांचे लोक तिथं. 12 बलुतेदारांचे लोक आहेत जाऊ द्या त्यांचे. मुस्लिम बांधवांचा प्रश्न आहे जाऊ द्या तिथं. दलित बांधवांचे प्रश्न आहेत जाऊ द्या तिथं. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? जाऊ द्या तुमचे. असं काही आहे का की तिथं पॅन्टीवाले पांढरे कपडे घातलेलेच पाहिजे? धोत्रावाला नको. धोत्रावाला एका कपक्याच देत असतो त्याला वाचत येत नसल्यामुळे ते म्हणतो करसई. मला एका मंत्र्याचा अनुभव आहे भाऊ. नाव नाही घेत पण सांगतो तुम्हाला. त्यांना जर म्हणलं ना हे काम करून द्या ते म्हणतो चला बरं. ते जात सह्या करून घेत. मग कोणी जर म्हणलं ना त्याच्यावर वेगळंच लिहिलं होतं. अरे ते म्हणतो अर्ध मग घरी काय लिहिलं होतं मला वाचून. असलेलं फटकून काम करीत असते आणि तसे परवडते. अभ्यास करून बोलणारे काम नाही करत. जाऊ द्या काय अडचण आहे का? असं काही एका दलिताचा तिथं जाऊ नये म्हणून घटनेत तसं काही लिहिलंय का? निवडणूक आयोगात धनगरांचा जाऊ नये, मराठ्यांचा गरीब जाऊ नये, मुस्लिमांचा गरीब जाऊ नये. जाऊन द्या एकदा. समजा पहिल्या दिवशी नाही सापडायचं त्याला. नका सापडा ना. कुठे ते संसद भवन विधान भवन नाही सापडत त्याला. हिंडन इकडे तिकडे उशी सगळे दोन्हीच हिंड. ते हिंडला मग काय झालं? प्रश्न सुटते का नाही? कापसाचे ऊसाचे कर्जमाफी होईन का नाही? हाला माना नुसत्या आणि हाना शिक्के त्यांना. परत म्हणा साहेब आहे आमचा. काय साहेब आहे तो? डबडे ते कुठून आणले तर कुठून नाही. कामा धामा सगळं वाटोळं झालं आपलं. तुम्हाला काहीच राग नाही चीड नाही का? फाशी कोणी घेत आहे? आपली आई बहीण कोणीतरी, आपला बाप कोणीतरी. आरक्षणात आपल्या लेकरं फाशी घेणार. तुमच्या डोळ्या देखता जर तुमचे जात संपायला लागले काय कामाचे? तुम्ही 6 कोटी लोक असून 6 करोड मराठी असून काय कामाचे तुम्ही? आणि यांचं तेच पण होतं. आणि तुम्ही एक मला एक मध्ये इकडे बेजार केलं बघा. माझ्या ध्यानात आलं म्हणून सांगत आलं. कोणी यायचं आपल्या सीट उभा केल्यावर तेव पडून हे पडून. तुला काय करायचं? तेव पडून हे पडून देऊ कुणी बी बोल लागून एक काढी द्यायची पुरी. तुम्ही किती दिवस यांच्या कोण बोलणार आहे? तुम्हाला किती दिवस यांच्याकडूनच बोलायचं? माना त्याच पोरग ते पडत जाऊन त्याला ऊस तोडायला तिकडे. तुम्हाला किती दिवस यांच्या कोण बोलायचं? नाही ना ती म्यावना होता. मग म्यावना होता म्हणून आमच्या मराठ्याचं मतदान घेतो सगळं तुला. तो म्यावना येतं. तुम्हाला किती दिवस जातीच्या लेकराकडून नाही ओढायचं?
तुम्हाला एक सांगतो हा, शेवटचा संदेश आहे पवित्र नारायणगडावर. जर जात जगविले नाही ना, तुम्हाला संपवायला वेळ सुद्धा लागणार नाही. हो, जातीच्या जीवावर आपण सगळे जिवंत आहेत, सगळे फक्त आणि फक्त जातीच्या जीवावर जिवंत आहेत, जसे बाकीचे आहेत तसे. कधी काळी माझी जाती एक नव्हती, आज एक आली. गर्व राहू द्या. खूप लोक जळायला लागलेत आपली जाती एकत्र आली तर, खूप. आणि मायावर तर इतके जळायला लागले, ते म्हणते हे कुठून आलं आणि कुठून नाही. कुणाला भ्या नाही बी, कुणाचं ऐका नाही बी. काही दिलं तर मला काही देऊ शकते ते. मी खरं सांगतोय, पवित्र नारायणगडावरून मी काही खोटं नाही बोलणार. मला मी जर माग सरकारला असतो ना, इतके पैसे दिले असते माझ्या बायकोनं मी दोघांनी 5 पेढ्या नोटा खाल्ल्या असत्या नुसत्या, आणि पद दिलं असतं. माझे 1-2 लेकरं सुखी ठेवून मी करोडो मराठीच्या लेकराचं वाटोळ करून त्यांचं पाप डोक्यावर नाही घेऊ शकत, कधीच नाही घेऊ शकत. फाशी घेऊन मरण पण तुमच्याशी गातारे नाही करणार. यो या नारायणगडावरून शब्द आहे माझा तुम्हाला. यांना पुढं टाकू द्या मला. यांनी इतक्या केसी केल्यात मायावर. बैठक घेतली तरी बी केस. ह्या बैठकीची होती का काय बहुतेक. बैठक घेतली तरी केस, मी सप्त्याला गेलो तरी केस. रोडवर गाडी उभा केली म्हणूनच केस केली हो एका जागेवर मायावर. आता रोड न करून मग दगडावर उभा करू वर. तू काय अधिकारी आहे का काय आहे का, तू डोकं सोल्ड आहे का काय, काय मिळत लागा. एवढा देवेंद्र फडणवीसच्या आरी गेले तर अधिकारी सुद्धा, आणि देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा एवढा अन्याय करायला लागलेत मराठीवर भया. माझ्या आता घराला इतक्या नोटिसा चिटकेल्यात कोणतरी बघून नाही एखादी बार. मी एक दिवस गेलो, मला ट्रायल परीक्षेत बसली का करून माझ्या बेताडाला सगळ्यात नुसत्या नोटिसाच नोटीस. इकडं हजर राह तिकडं हजर राह. म्हणलं इतकं हजर राहायचं म्हणलं होतं 35 वर्षाचं ते मी नाही येत म्हणलं, नेऊन टाक मला तो नाही त्या दिवशी. इतक्या नोटिसा काय करायचंय माय बाप हो, मला तडी पार करायचंय त्यांना राज्यातून. हे देवेंद्र फडणवीसांचं पण मी त्यांचं नाव घेतोय म्हणजे का त्यांना विरोध नाही करत हा. इथं बी त्यांचे असते. परत म्हणायचं आमच्या साहेबाला बोलणं काय साहेब आहे तो हा मराठीत वाटोळ करायला निघाला मग असा आहे. त्यांना 6 महिन्यात बोललो का मी. मग त्यांनी षडयंत्र का केले. महिलावर गुन्हे दाखल करावं. उलट त्यांना स्वाभिमान पाहिजे होता. भाजपाचा वरिष्ठ नेता, मुरब्बी, हुशारी, पक्षात कोणी येत नसलं तर जेलला टाकायच्या भीतीनं ओढून घेऊ शकतो. इतका मुरब्बी माणसानं म्हणायला पाहिजे होतं की इमानदार राज्यात पोटतंय. माझ्या स्वाभिमान आहे मला महाराष्ट्र राज्याचा की इमानदार पोरं सुद्धा आंदोलन करते. तर मायावर गुन्हे राज्यातून तडीपार करायसाठी. बरं फडणवीस साहेब तुम्ही मला राज्यातून तडीपार केलं, मी परराज्यात जाईन. मी इकडच्या मराठीत तिकडे बोलून मोर्चे काढी. तुम्हाला सुट्टी नाही देणार मी. आणि तुम्ही समजा मला जेलला टाकलं तर मी जेलात मराठी कैदी असले ना त्यांचं मोर्चा काढीत असतो. आताच मी सुट्टीच नाही देणार. आतल्या कायद्याला म्हणून तू संपलेला तर मी संपलेला, आपण दोघं बाहेर जायचा अंदाज नाही. आज दोघं उपोषण करू, तू असून त्याच्या कामाला येईल आरक्षण चल, पण सुट्टी नाही देणार. तुम्ही का असले स्वप्न बघताय. बर तुम्हाला पुन्हा या नारायणगडावरून तोच विषय काढतो. मी पागल झालेलो नाही म्हणून आई बहिणीवरून बोललो. उपोषण होतं झालं बी असं. बरं एवढं काय लागलं तुम्हाला. आई बहिणीवरून बोललेलं यासाठी नेमले तुम्ही लगेच. आणि आमच्या आई बहिणीच्या डोक्याच्या चिंदाड्या केल्या तेव्हा तुम्हाला त्याच्यात नाही आई बहीण दिसली देवेंद्र फडणवीस आहे. त्यात कसं काय नाही दिसली. तुमची मात्र ती आई बहीण आणि आमची ती नाही. ही कोणच्या नियत आणि कोणतं राज्य चालवायला लागले तुम्ही. आता तर नवीनच फंडा आलाय परवा दिवच्या पासून माहित झाला तुम्हाला. अरे मग काय माहित होत तुम्हाला. मी मध्ये टाकल्यावर माहित होईन का तुम्हाला. काल नवीन एक परवा दिवच्या पासून प्रयोग सुरू केलाय फडणवीस साहेबांनी, माणूस शिंदे साहेबाचा. बघा आता कार्यक्रम पडद्याच्या मागून 2-3 बिल्डरचे दरवाजे उघडले. त्यांच्यावर लय पैसे लय माजलेले जणू ते. तू मराठ्याच्या कचाट्यात सापड म्हणा त्या बिल्डरला. मग सांगतो तुला कचका कसा आहे. गोदापट्ट्यात पैसे वाटायला चालू केले माया आंदोलनात लोक. हाय मीडियाच्या समोरच सांगतो. माझ्या गोदापट्ट्यात सुरू केलं. त्यांना 100 लोक आंदोलनाचे फोडायचे माझ्या बाजूबाजूचे. 15 लाख रुपये माणूस. आणि जो 15 लाख देईन त्या माणसाला त्या देणाऱ्याला 5 लाख. इतक्या इमानदार माणसाकडे गेले ती. त्याला गेल्याच म्हणले वरून पैसे 15 लाख घ्या खर्च आला तुम्हाला.
तो म्हणला माझ्याकडे 50 लाख मपले धर तुला, कारण त्याच्याकडे 150 एकर आणि पैसे घेऊन जरांगे पाटलाची पाठ नाही सोडू शकत म्हणे आम्ही. मला जेलला टाकायचा टाका. एका दिवसात ते 11 लोकांना भेटले, 11ने माघारी पाठवलं. एवढी इमानदार आवला दे फडणवीस साहेब माझ्या मराठ्यांची. सांगतानाच सांगितलं त्यांना. आणि तेव्हा माणूस फोनवर सुद्धा बोलला मुख्यमंत्र्यांच्या ओळखीला. ते म्हणे घ्या घ्या दिलेत घ्या. म्हणलं कशाचे काय, पण काहीतरी असं का नाही. नाही म्हणलं राहून त्या खर्चा पाण्याला लागत. तुम्हाला लय झाले का, आरक्षण द्या ना, पैसे तुम्हाला घ्या. तुम्ही मला मागा, तुम्हाला नारायणगडावरून माझं आव्हान, तुम्ही पैसे मागा. 5,000 करोड रुपये लागतात, आरक्षण देतो. 2 घंट्यात मराठी 5,000 करोड रुपये द्यायला तयार आहे. चला, 2च घंटे लागू देत नाही. जातीला इकत घ्यायचं पाप करू नका. पुढे टक्कर तुमच्या नामच्या हायची. सुट्टी नाही देऊ शकत मी तुम्हाला. हे सत्य सांगितलंय मी तुम्हाला. माणसं सुद्धा आहेत आपल्याकडे. मग त्याचा बी वेळ आली ना, ते जर म्हणलेच लागलेच तर आला कोणचा ओए काय आहे, चला काढा त्याचे रेकॉर्ड मोबाईलचे. आमच्या तर काढायला लागलात ना तुम्ही, काढा त्याचे. आता महिलाचा विषय. महिलांवर आंतरवालीत 307 केसेस केल्या. 120 ब 353. तिथं कोणतं शासकीय कार्यालय आहे? काल नांदेडला अशोक चव्हाण साहेबांनी सुद्धा आमच्या मराठ्यांच्या पोरांवरती 353 केलं. तिथं कोणतं शासकीय कार्यालय आहे? अशोक चव्हाण साहेब, तुम्ही मध्ये जाता जाता राहिलात ना, आता मराठीत मागा लागा ठरला का तुम्ही? मिळायला लागले ना बाजरी भाकर, बाहेरचे खाणं गपचिप. तुम्ही आता 353 करायला काय तिथं शासकीय कार्यालय होतं का? नाही ना. 353 त्या पोरांवरती गुन्हे दाखल केले. तिथल्या पोलिसांनी अशोक चव्हाण साहेबांवर का नाही केले? ते परवानगी घेऊन गावात आलते का? जर घोषणा द्यायची परवानगी आमच्या पोरांकडे नसेल, आमच्या गावात यायची परवानगी त्यांच्याकडे होते का? आणि गावात यायची परवानगी असेल तर त्याच गल्लीतून यायची होती का? तुम्हाला गल्ली नंबर 1 मधून परवानगी होती, 2 गल्ली नंबरतून आलेच कस काय? चल होय माघारी. तुम्ही 353 कसे दाखल करता? त्या वाघोलीच्या महिलांवरती केसेस दाखल केल्या का? आंदोलन केलं म्हणून. मराठ्यांना तुम्हाला जरा रिस लागू द्या. तुमची आई बहीण असेल किंवा कोणाची असेल, ती राज्याची ती माता माऊली आपली आई बहिणी. आंतरवाली सुद्धा 353, 307. कुणाचा हाफ मर्डर झाला का तिथं? 120 सामूहिक कट रचला का आम्ही तिथं? आम्ही आमच्या मंडपात आपण बसलो तसं बसलेले, बाहेरून आले ना आपल्याला मारायला चालू केलं. याचा अर्थ कट रचून ते पोलीस आले होते तिकडून येणारे. 120 तुम्ही ते पोलिसावर लावला का? पारदर्शी समजताना स्वतःला फडणवीस साहेब तुम्ही त्या पोलिसांवरती 120 307 लावला का? यासाठी त्यांची चौकशी होणार का? आता त्यांना बडतर्फ केलं जाणार का कायमचं? तुम्हाला सांगतो फडणवीस साहेबांनी काय केलंय मारणाऱ्या पोलिसांचं. 15 दिवसासाठी सगळ्यांना निलंबित केलं. आणि मी पाठीमागच्या महिन्यात माहिती घेतली ते पोलिस कुठे आहेत, ते अधिकारी कुठे आहेत. फडणवीस साहेबांनी सगळ्याला बक्षीस देऊन बढती केली त्यांची. बघा मराठ्यावर अन्याय. सगळ्यांची बढती केली, वरिष्ठ पदावर नेऊन घातले. शिंदे साहेबांबद्दल आपल्या मनात पाप होतं का? कंटिन्यू सांगितलं तुम्ही कोणत्या पक्षातून आले, कुंकड गेले, माझ्या मराठ्याला काय देणं घेणं नाही, काहीच देणं घेणं नाही. मराठ्यांना पक्की खात्री होती आरक्षण देऊ शकते तर शिंदे साहेबच. मी सुद्धा म्हणत होतो, समाज सुद्धा म्हणत होतो. मध्ये त्या फडणवीस साहेबांच्या नादी लागले. काय म्हणते, जर माया नादी लागलं तर मी लिमिट तोडल्यावर करेक्ट कार्यक्रम करीत असतो. शिंदे साहेब तुमच्या लक्षात नाही आलं, मराठा समाज तुमच्यावरती प्रचंड प्रेम करत होता. तुमच्या हाताने तुम्ही मराठ्यांच्या नजरेतून उतरायला लागले, उतरला सुद्धा. काहीच बोलायची गरज नव्हती. ते दुसरं तर बोलतच नाही. त्याचा ना 36 आकडा आहे वाटतं आरक्षणाचा त्यांचा. एखादी बार बोलतो उलशी माया वाटायला गेल्यावर मी असं करत काय करत असतो तू.
ते बोलत नाही आणि बळच अंगावर घेण्यात मजा आली. त्यांनी बी मध्ये एक चाल केली ती पाडली पण बहुतेक सुई त्यांच्याकडेच असावी. ते झाड पडत आहेत का काय अंधारातून. यांना श्रेय घेण्यासाठी आपलं खरं सांगतो तुम्हाला सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी मागे राहिली हो. शपथ सांगतो तुम्हाला फक्त श्रेय घ्यायसाठी. शिंदे साहेबांनी घ्यायचं का ते अजित पवारने घ्यायचं का फडणवीस साहेबांनी घ्यायचं ह्या तिघाच्या लफड्यात आपलं मध्येच गुंतलं. त्याच्यापेक्षा मराठ्यांनी, बारा बलुतेदारांनी, मुस्लिमांनी, धनगरांनी आणि दलितांनी देणारा बना सरळ, मागणारा बनण्यापेक्षा देणारा बनल्याशिवाय पर्याय नाही. कारण यांचं चाललंय श्री त्यांचे 2 उपमुख्यमंत्री होते आपले 7 होऊन द्या ना, काय अडचण आहे. जेव्हा म्हणून मला उपमुख्यमंत्री त्याला मग तो उपमुख्यमंत्री धंदा सर्व कपा कप एक खातं दे त्याला. काय जे कळत नाही ते खातं देत त्याच्या वाट्याला. काय फरक पडाय तुम्हाला हो ना. अरे रूट तर पडली ना. एकच उपमुख्यमंत्री असतो. एक तर उपमुख्यमंत्री पदच अस्तित्वात नाही देशात. तरी पण दिले आपले 7 उपमुख्यमंत्री 7 जातीचे 7 चालून दे. धनगराचा का उपमुख्यमंत्री झाला ना बसा त्याला तिथं कसा कच निधी देईन देऊ. सह्या करायला ढिले नाही पडायचे. जाऊ द्या दलित बांधवाचा एक उपमुख्यमंत्री. मुख्यमंत्रीच नको नाही तर आपल्यात सगळे उपच राहू द्या. उपचा टोळका आल्यावर मग मंजुरी. हा आपल्यावर केस केली मग घेमानाची गरज आहे. मग तुम्ही देणारे बनन दादा हो. तुमच्या पाय पडतो ना मी. कमून मतदान व्हायला घालून तुमच्या लेकराचं वाटोळ करता द्या ना. कशाला बॉम्बलायची गरज आहे. हे मिळत नाही ते मिळत नाही. आरक्षण मिळत नाही. केसी माग आता बरं मला फोन करते ना दादा ते पोलिसांनी केस केली माझ्यावर. आता मी कुणाच्या विरोधात आहे सरकारच्या. तुम्ही कोणाच्या विरोधात आहे आणि ते खरंच केस मागे घेईन. आता माझ्यावर त्यांनी जास्त ठोकली महज मला सुचना आहे. माझ्याकडे याय नाही ती कोंकडी गेली करू 1.5 महिना झालाय कोंकडी हिंडी ती कोणाला मी काय करते. मी तिची वाट बघून बेजार झालो. मी दवाखान्यात होतो. शपथ सांगतोय पवित्र नारायणगडावर मी खोटं नाही बोलणार तुम्हाला बरं का. आज तरी तसं बोलतच नाही मी पण काहीच नाही बोलणार. आणि त्याला जर कळालं मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून आमच्या आमदाराच्या मंत्र्याची चौकशी लागली ते म्हणतं मग पोट दुखायला लागलं. छातीत गोळा उठला त्याचा बीपी वाढत मग पोट दुखायला लागलं. छातीत गोळा उठला त्याचा बीपी वाढत म्हणतात दवाखान्यात नाही. ते दवाखान्यात जातं चौकशी होत नाही ना. मग ऍडमिट असल्यावर मी तर आधीच दवाखान्यात होतो 2 दिवस उपोषण सुटून. आणि मला कळालं यासाठी नेमले मायावर. मी तर दवाखान्यात होतो. माझ्याकडे आता सलाईन होती. डॉक्टरला म्हणलं असतं इकडे 7-8 कोच येऊ आणि कोमात गेला म्हणून सांग. सोपं होतं नाही. मी ते तोडून टाकलं. अंतरावलीला आलो. मला येऊन दिसते मला बघायचीच कसली असते. आणखीन आहे ना भाऊ कुंकड हिंडत येईन कुंकडनी तिची पेलाच नाही. कशाला नाटकं करता काय रे माझ्याजवळ. कोणता राजकारणी माय माग जो बोलन त्याला कसा कच धुतोय मी. कोण आहे माग तुम्हाला माहिती आहे का. एखादा राजकारणी माग असलं बस म्हणलं बसावं लागतं उठ म्हणलं उठावं लागतं. आत्ताच्या उमेदवारासारखं कसे पळत येत ते बस म्हणलं बसत येत. आहे का जातीच देणं घेणं त्यांना काही. कोणत्याच धनगर बांधवाला सुद्धा हेच भाजपवाले म्हणले होते युवतीवाले म्हणले आरक्षण देऊ. हे महाविकास आघाडीवाले विठ्ठमराळे म्हणले होते देऊ म्हणून. दिलं की यांनी. तरी तिकूनच उभा राहणार तुम्ही. आपले तिकूनच उभा राहणार. तरी मला तर वाटतं पुढच्या वर्षी असा प्लॅन करावं. राजकारणी लोकांनी उभाच नाही राहायचं. एका पक्षाच्या लोकांनी उभाच नाही करायचे. त्यांचे जे पक्ष आहेत ना ते उभाच नाही करायचे. मराठ्याचं उभाच नाही करायचं. 70 वर्ष तुम्हाला दिली आता 5 वर्ष जनतेला. जरा परत फेड करायला शिका ना का. लोकांचाच खाता का वर एकदा देणारे बना. सगळ्या जाती धर्माला आव्हान आहे माझं यांना नारायणगडावर. एकदा देणारे बना मागणारे कवर बनायचं. आता हो द्या जाऊ द्या आपले सगळे तिथं. सामान्य गेले म्हणून काय झालं सगळ्यांचे. शेतकऱ्याचे प्रश्न मिटतील सगळ्याचेच मिटतील. त्यांचं आपल्याला काही मागितलं की बजेट कोण म्हणत लगेच व्हायबल होते. कांद्यावर येतात पार त्यावेळेसारखे. त्याने एक लोक मध्ये घातले. तुम्हाला माहित नाही आतून काय करतोय तेव्हा माहिती तुम्हाला काय करतो. तुम्हाला माहित काय नेमकं मग तेव्हा आतून काय करतो माहितीये का. फडणवीस साहेबांनी चौकशी लावली किंवा त्यांच्याकडे जाऊन बसतो. चौकशी लावणार ते म्हणतो पुढं जाय पण मग जाऊन खायला काही मिळत नाही हागायला सुद्धा नाही मध्ये. ते म्हणतो मग बरं बाबा चला बाबा आपलं पक्षातच जाऊ. पुरे गेले
साहेब, तुम्ही घेण्याबद्दल आमचं काय म्हणणं नाही. तुम्ही घाबरून घ्या, नाही तर सरळ घ्या. पण मराठा समाजाविषयी द्वेष आणि त्यांचं आरक्षण लवकर द्या, द्वेष मनातून काढून टाका. तुम्हाला ज्याला घ्यायचं त्याला घ्या. भीतीनं तुमच्याकडे येणारा मराठा नाही. मी एकटा उदाहरण आहे तुम्हाला, तुम्ही किती घाबरिलं आणि काही केलं तरी मराठा घाबरून येत नाही. त्यांनी JCBवर केसेस केल्या बीड जिल्ह्यात. किती टेटस आहे का नाही, प्रतिष्ठा का SP ला आहे का नाही? प्रतिष्ठा आहे, टेटस आहे. त्या पिंपळनेरला SP जाऊन बसले. त्या फडणवीस साहेब, तुम्ही ते SP आहे, त्यांना काही टेटस आहे, त्यांना काही प्रतिष्ठा आहे. कोतवालाची भूमिका निभायला लावली हो SP ला गृहमंत्र्यांनी. कोतवालाची SP जात असतात का JCB बघायला आणि गुन्हे दाखल केले? काय केलं त्या JCBने? फुलं टाकली. माझ्या मराठा समाजाला 70 वर्षात न्याय मिळत नव्हता, आरक्षण मिळालं म्हणून मराठा समाज खुशी दे. फुलं टाकी दे, तुला काय करायचं? टाकून दे ना. तो ऍक्ट करून 2-4 टन ओतून घे. आणि म्हणलं तुला ओतू नको, JCB लाव, नाही तर रिक्षा टाक, हे टकोर ओतून. आणि दुसऱ्याच्या वतीवर ज्यांच्या चिप्पीला केस नाही त्यांच्या टकोर गुलाल टाक बायलाचा आणि वरून फुलं टाकेव. आम्ही काय म्हणलं का तुला हिंगुळ लावली उली? आम्ही म्हणलं का आमचे लोक टाकते, तुला नेट काय? JCB आमच्या, फुलं आमचे, भाडा आम्ही देणार, डिझेल आम्ही टाकणार, पैसे आमचे, लोक आमचे, रस्ता आमचा, मागणी आमची, तुला नेट काय मुंबईत बसून? ते हलके वाजणारे त्यांच्यावर गुन्हा दाखल. काय ते हलकेवाल्यानं काय केलं तुला? त्याने ती बी वाजायचे नाही का? ते DJ वाले ते गाणं वाजत आता मी तयार केलं का? ते मी तयार केलं का? ते म्हणते त्याला झोप आहे नाही यावल्यात, मग मी काय करू? त्याला झोप आहे ना, ते म्हणते ते गाणं बंद करा. आता मी लावलं का? तुला नेट काय? तू कुमून ठेका घेतो विनाकारण लोकांचा. लोक रास्ता रोको करते. आपण मुंबईला गेलतो का तवाचे गुन्हे आता गेवरात दाखल करायचे चालू आहेत. आत्ता 4 महिने झाले. फडणवीस साहेब तवा झोपले होते तुम्ही? त्यावेळेस तुम्ही कुठे गेलते? आता गुन्हे दाखल करणार. नुसता बैठकीला जरी माणूस चालला ना तरी 107ची नोटीस शेवा द्या. 107ची. मग बैठकीला नाही जायचं का आम्ही? कोणतं राज्य चालवता फडणवीस साहेब तुम्ही? तुमच्यापेक्षा इंग्रज बरे होते. निजाम बरा होता अशी मनाची वेळ जनतेवर आली. आता लोकांनी बैठकाला नाही जायचं. लोकांच्या गाड्या अडवायच्या. स्टिकर दिसलं की गुन्हा. ते क्रेन वाले ते मुस्लिम बांधव बीडचे, मला कोणतरी सांगितलं त्याने हार लावायला दिलं, फुकट दिलं जणू. डिझेलला तेल टाकलं होतं असं माहिती. मग आपण का देण्यात, पण समजा तसं का सांग. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला का दिले म्हणून? काय पद्धत? त्यांच्यावर गुन्हा दाखल. काय केलं? बाकीच्या JCBवर टॅक्स घेतला. काय म्हणते? टॅक्स भरलेला नाही. इथून मग झोपले होते तुम्ही? नेमक्या आमच्या आंदोलनात आम्हाला टॅक्स आला तुमचा. आता मला गाड्या देतात लोक बसायला, नाही का? मी दौऱ्यात जातो ना. बोर झाले का? मला गाड्या देतात लोक बसायला, दौऱ्यात जायला. त्या गाड्यावाल्याला फोन सुरू आहे, तुम्ही गाडी कसं काय देता त्याला? मला मग तोही देतो का? त्यातले डबडे झवणे आणून बसले तरी हे तुम्ही. मग मी जातो ताळीला आणि हे म्हणते ते काही बोलतो, काही कसं काय नाही बोलणार? तर तुमच्या बापाची गाडी ही गाडी, माझ्या खानदानी मराठ्यांचे कष्ट करून कमिलेली गाडी. ते म्हणते ते गाडी का दिली, डिझेल करून टाकतो. अरे 50-50, 60-60 एकर जमीन आहे त्यांच्यावर. मी तुम्हाला नुसतं गोदापट्ट्यातलं उदाहरण सांगतो. गोदापट्ट्यात 123 गावात 300 लोक असे आहेत की त्यांना 70 एकरपेक्षा जास्त जमीन. त्यातले 150 लोक असे आहेत की 200 एकरपेक्षा जास्त. त्यांना 1600 टन नुसती सोयाबीन होती क्विंटल. 1200 ते 1300 टन नुसता ऊस जातो त्यांचा. ते 3000चा एक दिवस डिझेल टाकू शकत नाही. एका महिन्यात दिवस 30, गाड्या 300. देवेंद्र फडणवीस साहेब घ्या लिहून. मला माहिती आहे, मी जवळ बोलतो तुम्ही झोपत नाही. तिथं एक वॉर रूमच केली. तो काय बोलतो लिहा. ते लिहाणारा जे पेन संपल्यात लिहाणारा काय म्हणतो माहिती आहे तुम्हाला?
काय खुशी जाऊ नये रे, याने काय लावलं यार, मला काय बेकार काम लावलं रे, ते सांगत आहे मला. तुम्हाला काय माहित मागचे काय करणं देत. तुम्ही एखाद्या बार भाज्याला पैसे देत असताना त्याला ते उतारे ठेवले असेल, तुम्ही एखाद्या हात लावा. ते सांगत आहे काय बेकार कामा लावले. असले काम कवा जिंदगीत लागले नव्हते, असले काम आले आम्हाला. गाड्या 300 दिवस 30. याचा जर आज नंबर आला तर दुसऱ्या गाडीवाल्याचा 30 दिवसांनी नंबर येतो. महिन्यातून एकदा 2-3 हजारात डिझेल टाकायला त्याला काहीच अडचण नाही. उलट आमच्यात भांडणं लागलेत माझ्या गाडीतून बसणार म्हणून. आणि तुम्ही म्हणता गाडी कशाला देतो, कोण भेन त्यातला. तुम्ही JCB नको म्हणले, लोकांचे JCB बंद केल्या, लोक माळदारू भरून गोण्या उचलायला लागलेत फुलाच्या. आता गोणीवर गुन्हा दाखल करता का फडणवीस साहेब, पोत्यावरून गोणीवर. मराठी नाही थांबणार तुम्हाला. त्या गाड्या त्याच्या कमी केल्या, त्या गुन्हे दाखल करायला लागले त्यांच्यावर. मग तर आता जास्त गाड्या यायला लागल्या, जास्त यायला लागल्या. पहिल्यांदा तरी अर्ध डिझेल होतं, मी डोकून बघायचं अर्ध टाकलं फुल. आता फुल येतं, सगळ्या गाड्या फुल येतात आता फडणवीस साहेब बोलल्यापासून डिझेलाची. कारण मला नुसती गाडी देऊन परवडत नाही भाऊ, तुम्हाला माहित नसेल. मला जर नुसती गाडी दिली मिळत माझं आठवणा बी नाही. त्यात टाकायचं का, त्या गाडीवाला तेवढं सांगत होतं डिझेल फुल करायचं नाही तर अर्ध बंद पडेल, टाकलं लागा ना आम्हाला. फडणवीस साहेब तुम्हाला नाही कळायचं, हे जनतेचे लाट आहे, ही उठाव आहे. याला उठाव म्हणजे तर तुमच्या जीवनात तुम्ही कधीच उठाव बघितलेला नसेल. आता बघा, तुम्ही फक्त इतिहासात वाचित होते उठाव म्हणजे काय. 1857चं काय, पेशवाईकालीन काय, इंग्रजकालीन काय. आता नवीन उठाव आणि इतिहास तुम्हाला पुन्हा एकदा वाचायचा आहे. नसतात द्वेषमानातला सोडून द्या, आरक्षण द्या, हेच मराठे फडणवीस साहेब तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते. आम्हाला आरक्षणाच्या पलीकडे काय कळत नाही, मला राजकारण करत नाही, पण आरक्षण घेतल्याशिवाय सोडत नाही. आरक्षणाचा विषय मार्गी काढायचा आहे. यांना करू द्या काय करायचं. हे मला गुंतविणार आहेत, माझ्यावर हल्ला घडून आणणार आहेत. मी हल्ल्याला सामोरं जायला तयार. यांनी माझा रोडवरचा सगळा पोलीस बंदोबस्त उठवलेला आहे. कारण यांना भाजपच्या कार्यकर्त्याकडून माझ्यावर हल्ला घडून आणायचा होता पाठीमागच्या 20-25 दिवसात. मला ज्यावेळेस कळालं खात्रीला आहे, त्या टायमाला मी जाहीर सांगितलं, तुमचा कोण कार्यकर्ता ना त्याला फक्त माझ्या गाडीला आडोय म्हणा, मग त्याला कचका दाखव कसा असतो. कुणीच नाही आलं. आम्ही बी काय एवढे कच्च्या तालमीतले नाहीये. तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून तुम्ही गैरवापर करायला लागला. पलटी होऊ शकते, पलटी होऊ शकते. तुम्ही ईडी फिडी SIT शिकेली लोकाला, जर आमचे हे पोट्टे त्याच्यात गेले तर त्यांच्या टायमाला ईडी राहणार आहे, तुमच्या मागे सुद्धा लागू शकते. ज्याच्याकडे सत्ता असेल त्याच्या मागे चलत येतो म्हणते, असं म्हणतात लोक. मग आपले पोरायचे आल्यावर ते बी कोणाच्या मागे पळू शकते. आम्ही तर चाक बसू तिला. पण कोणाच्या मागे पळालो मग आम्ही बी. कशाला ना दिला का जनतेच्या. जनता मायबाप समजा, मस्ती येऊन देऊ नका सत्तेची. जनता काही करू शकते. आम्ही दुसरी सापडून आणू आणखी, तिला एखादी भारी असली तर. पण ढिले नाही पडणार. मराठ्या संग डोकं लावू नका. तुम्ही जेवढे डाव टाकलेत तेवढे तुमच्यावरती प्रति डाव टाकून तुम्हाला मी मागसर केलेलं आहे. आणखी नाही पुढचे तुमचे यशस्वी होऊ देणार नाही. आता शेवटचा डाव आणला त्यांनी पैशाचा, ते बी काल उघडा पडल्यामुळे ते बंद झालं. ते माघारी गेलं तर आलंच नाही. त्याला फोन लावतो तो, आम्ही ते फोनच उचले. ते म्हणतो लय घाणशा देते बोल लोक. मग कशाला आलं तर घेऊन घाण नाही द्यायच्यात काय करते. आता नवीन डाव आणायची सावधी चालू देते. आंतरराष्ट्रीय दर्जाचं त्यांनी संगणक आणलं असं मला कळालं, पण 8 दिवस झाले कळालं. हुबेहूब जशाला तसंच व्हिडिओ बनवते जणू तू. आता मला बदनाम करायचे त्यामुळे. कसला तरी व्हिडिओ दाखवायचा, याचं टकोर त्याला बसायचं, त्याचं टकोर याला बसायचं, त्याचे केस त्याला बसायचे आणि ते दाखवायचं. ते तसं नाही. ते नवीन व्हिडिओ नाही काढता येत. बघा, माया इमानदारीचं फळ आहे, माया इमानदारीचं फळ आहे. ते नवीन एक आता व्हिडिओ आहे, येणे बॉल हमला त्याचा टकोराला लागतो इथं, त्याचं इकडं लागतो एखाद्या, पण मुंडकं फिरताना दिसतं ते दुसराच. असं नाही. त्या उभे खूप दिसतंय. दरवाजापर्यंत आलेला अमुक आत नाही गेला तरी आत सुद्धा गेलेला दिसतो. इतकं राईट जसाल तसं. आणि मग मला बदनाम करायचं. काय नीच विचार आहे तयार तुमचे. एवढं मोठं सत्ता चालवता,
माझे घाण घाण व्हिडिओ बनवायचे आणि ते व्हायरल करून तुम्हाला मला बदनाम करायचे. मी काय चूक केली हो माय बापा? मी इमानदारीनं समाजाचं काम करतो, ही चूक आहे का? मी समाजाशी प्रामाणिक आहे, तुम्हाला फुटत नाही, मॅनेज होत नाही, ही चूक आहे का माझी? काय वागता तुम्ही माझ्याशी? असले व्हिडिओ कुठं रेकॉर्डिंग व्हायरल करणार? तुम्ही समोरासमोर खेटा ना, समोरासमोर खेटा. तुम्हाला लोकशाहीने खेटायचं तर त्यांनी खेटा, घटनेने कायद्याने खेटा. माझ्या विरुद्ध राज्यात एकही तक्रार नाही, एकही. त्याच दिवशी मी गोदावरीत उडी टाकेन तर एक तक्रार असली, एक बी नाही. मला एकही माता माऊली म्हणू शकत नाही वाकड्या नजरेने बघितलं मग, एक बी. मी भांबेरीत 3.5 महिने राहिलो, 6 महिने साष्ट पिंपळगावात राहिलो, आता 9 महिने झाले. मी अंतरवालीत ओडी काळ्यात 2 महिने राहिलो. एकही आई माऊली म्हणू शकत नाही येणे आमच्याकडे वाकड्या नजर पाहिजे. काय नियत काय सरकार चालवायला लागलेत भंगार सारखे. तुम्ही व्हिडिओ तयार करणार, त्या कशाच्या माध्यमातून ते व्हायरल करणार. फडणवीस साहेब तुम्ही ते बी केले तरी मी मराठ्यापासून तुटू शकत नाही, मी लांब जाणार बी. तुम्ही काहीही करा, वेळ आली ना तुमच्या मुंडकावर पाय देऊन आरक्षण घेऊन पण सोडत नाही मी. आता तुम्हाला काय बदनामी करायची, काय व्हिडिओ आणायची दाना, मी नाही हटत. मी तुम्हाला कशालाच हटत नाही. यांना अंगावर घ्यायची गरजच नव्हती. सगळ्यात महत्वाचं ते शेप होते. आमचं लागलं होतं त्याचं. मग काय ते कुठे गेला का खरं सध्या येवल्यावला 15 दिवस झाले दिसनाच काय बर्फात जाऊन पडला का काय तिकडे हिमालय झोपला का बोला ना काही व्हाय ना कुठे ग. त्याला वाटलं बरं झालं चाल तिकडे गेला ह्यो आपल्याकडे होता. मी बळच नाही बोलत माय बाबा, तुम्हाला शपथ घेऊन सांगतो, मी शपथ घेऊ शकतो कधीच वापरत नाही. मी कधीच बोलत त्याला अंगावर घ्यायची काहीच गरज नव्हती. ते एक डबड ते तिकडं ते येच ते जामनेरच ते म्हणतंय याचा लय लाड केलाय. महा काय लाड केला तो? मा तो काय चहा पाहिजे मला एखादी बार? तो काय मला कपडे घेतले एखादी बार? का पाळणा दिला झोका देतो का तुम्हाला? तो काय लाड केला? मा तूच आमच्या अंतर झाला, फुकट चहा पिऊन गेला आमचा. पोहे त्याच्या दातातले निघाले नसते ना आणखी. 20 रुपयाचं आमचीच पाण्याची बाटली पिऊन गेलं. अरे राग कशाला म्हणते हे सुद्धा तुला कळत नाही. राग कळत तुम्हाला? राग झालेली, स्वयंपाक केलेली, तिथे एक उकंडा होता, मी दिले व्यासपीठावरून हाकून. जाऊ दे माया नाही पुरात पोटात, मी सांगतो तुम्हाला. आता तिथं एक उकंडा आहे मोठा, पुढं लिंबाच्या पुढं नाही का ते येशी पशी लिंब घेतला ना तुम्ही अंतरवालीतला, त्या लिंबापाशी उकंडा आहे. मी दिले व्यासपीठावरून हाकून सगळे आलेले मंदिर मला तिकडे तुमचं मन जमत. ते गेले म्हणले इथंच बसा इथंच बसा. एक जणातला घरी बसले ते चहा पाणी प्यार. तेवढ्याच गडबडीत फोन आला, कोणतरी घुमरे मामाला म्हणलं ते व्यासपीठावर खवळ म्हणे कोणाच्या घरी बसले म्हणून. फोडीताना आमचे लोक पळावा म्हणे पटकून बाहेर नाही ते मीडियात काही म्हणून. ते गडबडीत मोबाईल होता त्याच्या कानाला, ते पळत पळत बाहेर आलं. म्हणजे गडबडीत पळत नाही पण गडबडीत आलं. त्याचा एक पाय गेला त्या उखांड्यात आणि त्या फुटाडाला लागून ते आलं राखतीवर. अरे ते म्हणतो काय निकाल खालून? अरे तुला राग कळा ना खालून काय निकाल राग. इन करतय उगाच जत्रा 15 रुपयाचे पेट घालतं इन करतय. मला म्हणते लाड केला काय चेडीवर कडे चलत आहे कोंकड पारगड कोंकड पदग. आणि मला म्हणतो लाड केले काय लाड केलं तो? मग मराठ्याला फसवला तू जबाबदार आहे. तूच म्हणला होता सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करण्याऐवजी मराठा आणि कुणबी एकाचा कायदा पारित करू का नाही केला? आणि म्हणा आरोधुर बोलतो. सन्मानाचं करायचं बोलायचं सन्मानाने असलं ना तसं वागावं लागतं, तेव्हा सन्मान मिळत असतो. मराठ्यांच्या आई बहिणीला हाणायला लावलं सन्मान, आणि आमच्याकडून आवाजावाची भाषा तुम्हाला पाहिजे, आणि आमच्या आई बहिणीच्या डोक्याच्या चिंदाड्या गेल्या त्याचं काय? तुम्हाला सुट्टी नाही. आता तर मी राजकारणात नाही, या नारायणगडावरून सांगतो, आपण राज्यात एकही उमेदवार दिलेला नाही. काय काय तिकडच सांगत येत. मी भोळा, मी तुम्हाला सांगतो मी साधा माणूस. काही काय म्हणतात मला कानात सांगितलं, त्याचं कान पडत फोडतो. इकडे येईल तू काय कानात सांगितलं तुला? ते म्हणतात मला कानात सांगितलं तू राह बरोबर आहे. मराठी झाले कन्फ्यूज. मी काल तिकडे गेलो होतो दौऱ्यात, तिकडे लोक म्हणले सांगा बा आमच्या लग्नात सांगा तुम्ही खरंच दिलाय. कारण म्हणलं नाही दिला पाय पडतोय. मनानेच काही राहणार तिकडं उमेदवार दिलेला नाही. या आंदोलनाचा कोणी फायदा घेऊ नका. मला माझ्या मराठा समाजाचे लेकरं मोठे करायचे, हे लेकरं मोठे होऊ द्या. तुम्ही एकटे मोठे होता आणि यांचं वाटोळ करू नका. एक उमेदवार दिलेला नाही. आपण कुठं
कोणी त्या आंदोलनाचं नाव घेऊ नका, मा फोटो टाकू नका, मत फोटो कोणत्या पक्षात टाकला म्हणते तो, आणि ते टाकला असलं काढायला लावा बरं का. काही नाटक करतात राहू यांना, बेकार कार्यक्रम आहे. बरं माझ्या फोटोमुळं काय मी काय एखादा काय देव नाही, पण त्याच्यामुळे माझं गोरगरिबाचं आंदोलन मोडून, म्हणून कोणीच ते काही वापरू नका. तुम्ही तिकडे निवडून या, नाही तर पाडा पडा काही करा, आणि मराठी बरोबर कार्यक्रम करते ह्या बऱ्यातून नुसते मजा बघा, बरोबर कार्यक्रम लावा, सोडूच नका. हा, आणि याने जर सगळ्या स्वारीची अंमलबजावणी नाही दिली मग पुढचा आपलाच आहे बरं का नंबर. हा, मग सगळ्या जातीने एकत्र यायचं, मग पुढच्या वेळेस नाही माग, पुढच्या वेळेस होऊन जाऊन द्या घरी यांना सगळ्यांना. आणि कसं काय प्रचाराला येतात मग त्या टायमाला आपलाच उमेदवार उभा राहणार आहे ना. आता काय आपल्या गावात त्यांचं, आपल्या गावात काहीच नाही पुढं बरं का. नाही म्हणताना आत्ता म्हणलेत हा लय जोडी देत कुंकडची कुंकड. मी एक आता मध्ये बोलता बोलता बोललो, म्हणलं आमक्यानं चांगलं काम केलं, त्याच्यात दोघांचं आडनाव सारखं चालू, त्याने ते पुढचं नाव त्याचं कट केलं, त्याचं आडनावच घेतलं मागं, त्याला एवढं व्हायरल करून. ते म्हणले ते मी माझं पाठीशी नेऊ, खतरनाक कार्यकर्ता आहे बघा कार्यकर्ता, इतके डोकं लावते डेंजर, त्याचं नाव काढून टाकलं, त्याने फक्त पुढचं आडनाव घेतलं त्याचं, आणि त्याला व्हायरल करून सगळीकडे. म्हणजे तुम्ही समाज अडचणी देणं असं करू नका. मी खरं सांगतो, मला लय जीवाची बाजी लावून माझी जात एकत्र केली, माझी जात आता फुटून देऊ नका, काही करून फुटून देऊ नका. तुमच्या राजकीय स्वार्थासाठी तर अजिबात नाही. आणि विरोध केला कुणी तरच विरोध करा, बळच उगा विरोध करून अंगावर कोणाला घेऊ नका, काही गरज नाही. एखाद्याने विरोध केला ना, त्याच्या दारात जाऊन त्याच्या मनगटाला मनगट लावायची ताकद आपल्यात आहे, काय घाबरायचं काम नाही कोणाला. हा, पण बळच नाही आपल्याला. आता मूळ विषयाकडे आपण, सरकारने आपली फसवणूक केली सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीची, आणि मराठा आणि कुणबी एक असले, दोनही विषय पाहिजे. गुन्हे मागा घेऊ, एकही घेतलेलं नाही. हैदराबादचं गॅजेट घेऊ, घेतलं नाही. बॉम्बे गव्हर्नमेंटचं घेऊ, नाही घेतलं. सातारा संस्थांचं नाही घेतलं. 1901 ची जनगणना नाही घेतली. 1881 ची जनगणना नाही घेतली. हे सगळं घेऊ म्हणले. शिंदे समितीला मुदतवाढ दिली. शिंदे समिती काम करती, जे करती ती करतीच, परंतु खालचे अधिकारी प्रमाणपत्र मुख्यमंत्री साहेब आणि गृहमंत्री साहेब देत नाहीये. ते तातडीनं द्यायचे सांगा. उद्यापासून खोटे गुन्हे दाखल करायला सुरुवात आहे. फडणवीस साहेब ते आता तरी थांबवायला लावा. विनाकारण लोकांना त्रास दिला जातो. आत्महत्या ज्या बांधवांच्या झाल्यात, त्यांच्या नोकऱ्याच्या बऱ्याच जणांच्या ऑर्डर मुद्दाम ठेवल्या, त्यांचा निधी मुद्दाम दाबून ठेवलाय, मुद्दाम. आणि आमच्यावर जर तुम्ही असे गुन्हे दाखल करताय तर फडणवीस साहेब सरकारवर सुद्धा 302चे गुन्हे दाखल करा. कारण आमच्या 350 ते 400 पोरांचे बलिदान या आरक्षणासाठी गेले, तुमच्याच मुळे गेले. याला दुसरा कोणी जबाबदार नाही. आपले हे काम सरकारने केले नाही, म्हणून पुन्हा एकदा आपण आंतरवालीला 1 ते 1.5 करोड मराठी एकत्र आले होते. आता राज्यातला 6 करोड मराठी एकत्र आहे. एकही राज्यातला मराठा यावेळेस घरी राहणार नाही, एक सुद्धा. एवढी चीड निर्माण झाली यासाठी नेमल्यामुळं, महिलांवरती खोटे गुन्हे दाखल केल्यामुळं, मराठ्यांचे आरक्षणाचा प्रश्न न सोडवल्याबद्दल ते 10% आता आरक्षण दिलंय. याच्यामुळं पोरांना पोलीस भरती जाता येणार. सारथीचे कालपासूनचा प्रश्न मी MD ला सांगतोय. काल चंद्रकांत दादांना सुद्धा सांगितलं, बरं झालं माझ्या ध्यानात आलं, आता पुन्हा सुरू झालं. काल चंद्रकांत दादांना मी फोन केला, त्यांना सांगितलंय सारथीच्या पोरांना जे तुम्ही त्यांना 3 महिने वाढून दिले. JR तुम्ही काढलाय, मी नाही. ज्यावेळेस सारथीचा तुम्हाला 3 महिने वेळ वाढून द्यायचा होता, 8 महिन्याच्या ऐवजी 11 महिने करायचे होते, त्यावेळेस तुम्ही असं सांगितलं की आपण सगळ्याच जाती धर्माला करू. आणि म्हणलं हो, तुम्ही केलं, त्यांना तसंच लागू ठेवलं. आपल्या पोरांना त्या 3 महिन्याचा फायदा होत नाहीये. अभ्यासक्रम 8 महिन्यात त्यांचा पूर्ण झाला नाही. काल जवळपास 1500 पोरं अंतरवालीला आले होते. त्यांना फोन करून सांगितलं तर त्यांचं उत्तर काय होतं माहितीये का? मुख्यमंत्री पॉझिटिव्ह आहेत म्हणे, त्यांना सांगा. मग तुम्ही काय मुख्यमंत्री संपायला निघालात का काय? तुम्हाला काम सांगितलं की तुम्ही त्यांचं नाव दाखवलं, त्यांना काम सांगितलं का ते म्हणतात गृहमंत्री पॉझिटिव्ह. काय मिळेल येऊ नेमका? म्हणजे हे मराठ्यांना येड्यात काढायची भूमिका आहे का? आणि आमचे पोरं संपवायचे ते कोर्सेस MP, आणि तुम्ही त्यांना सांगता मुख्यमंत्री पॉझिटिव्ह आहेत.
आणि तुम्ही त्यांना सांगता मुख्यमंत्री पॉझिटिव्ह आहेत, पण तरी मी प्रयत्न करून बघतो. उपसमितीचा अध्यक्ष कोण आहे? तुम्ही. कशाला नेमलंय ते? रद्द करून टाका ते, काढा ते सगळे उपसमितीचा अध्यक्ष त्या फेकून बाजूला. मुख्यमंत्र्यांनी हे का हटवायला पाहिजे हे सगळं. उपसमिती जर मराठ्यांच्या कामाला येणार असली तर उपसमिती नसली पाहिजे आणि अध्यक्ष पण नसला पाहिजे. जिथं कामच मराठ्यांचं होत नाही ती उपसमिती कशासाठी? मग तुम्हाला लाल दिवे गाडीला लावायला उपसमितीला अधिकार आहे. बरं एमडी काय सांगणार? सरकार करत नाही. आम्हाला एवढ्या तर आकले आहेत ना. सारथी स्वायत्त संस्था आहे, तिला आचारसंहितेचा प्रॉब्लेम नाही, कोणाचाच प्रॉब्लेम नाही. तुम्ही असे चाळे सांगणार इकडं, पुन्हा म्हणणार आम्ही सारथीतून मराठ्यांना हे दिलं. गृहमंत्री बोर्ड लावणार मराठवाड्यात, मराठ्यांना काय दिलं? काय दिलं? आणखी नाही पोर आंदोलन करते त्या सारथीचे. ही कालचा पुन्हा प्रश्न उभा राहिला 10%चा. या भरतीत त्या पोरांना त्या 10%चा उपयोग करून घेता येत नाही. कशाला काढली भरती? ती भरती सुद्धा रद्द करून टाका. तुमचं मनमानी चालवायला लागला. मतावर मराठ्यांच्या निवडून यायचं, सत्ता चालवायची आणि मराठ्यांच्याच विरोधात काम करायचं. सावध व्हा. तुमच्या पायाला हात लावून सांगतो, राजकारणी 2 महिने करू नका. आरक्षण विसरू देऊ नका. रक्तात आरक्षण घ्या, लेकरं मोठे होतील. मग आरक्षण तुम्हाला काय राजकारण करायचं ते करा. हे मराठे तुम्हाला पुन्हा डोक्यावर घेऊन नसतील. सध्या डोकं लावू नका. एकजूट कायम ठेवा. गावाचे गाव पिंजून काढा. 6 करोड मराठा एकत्र येणार आहे. आपलं असं ठरलंय किंवा सगळ्यात अगोदर नारायणगडाच्या अध्यक्षासह सगळ्या विश्वस्ताच्या वतीनं नारायणगडावरती ती कार्यक्रम घ्यायचा 900 करोड ठरलाय. हे सगळ्याला मान्य आहे का? मोकळ्या मनाने सगळेजण मला हात वर करून सांगा, 900 एकरवर होणारा कार्यक्रम हा नारायणगडलाच घ्यायचा का? कारण इथं 900 प्लस 2-2.5 हजार हेक्टर आजूबाजूला आहे, चारही बाजूने. म्हणजे पार्किंगची अडचण येणार नाही. घ्यायचं फायनल ठरलं. आता तारीख कोणती ठरवायची? आपल्याला वेळ बी पाहिजे तयारीला. जूनच्या पहिल्या आठवड्यात. म्हणजे हे 2 महिने ते तिकडे त्यांचं डफडवाजी दे, आपला चलून जायचा दांडका इकडे तयारीचा. कारण 2 महिने तयारीला असलेच पाहिजेत. 1 महिना किंवा 2 महिने तयारीला. कारण तुम्हाला लहान नाहीये तयारी, आम्हाला अंतरवालीचा अनुभव सभेच. 20 किलोमीटरवर काही केलं तरी ते रेकॉर्ड नाही तुटू शकत. चारही बाजूने 20-20 किलोमीटर लोक होते. काय हाल झाले तिथं, काय लागणार आहे सगळी व्यवस्था करायला लागली. इथं सगळी जागा आहे. इथल्या सगळ्या परवानग्या त्या बीड जिल्ह्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. कारण महाराष्ट्रातून समाज येणार आहे. तुम्हाला सेवा करायची मायबापाची संधी आहे. राज्यातला मायबाप एकत्र येतो. आपण इथं तर आहेच. इथं चारही बाजूला लोक बसणार आहेत. चारही बाजूने गडावरती एकही गाडी वरती आणता येणार नाही. नीट नियोजन लक्षात राहू द्या. सगळी पार्किंग गडाच्या पायथ्याला करावं लागणार आहे. आसपासच्या गावाला वर माणसं बसणार नाहीत. चारही बाजूला माणसं बसणार आहेत. म्हणजे इकडची पण पूर्ण बाजू, इकडं काय 1000 एकर असेल तिकडं सुद्धा, इकडं 800-900 एकर इकडं, इकडच्याही बाजूला आणि पाठीमागच्याही बाजूला सगळ्या दगडावर तुम्हाला नुसते मराठी आणि मराठीच दिसणार आहेत. त्यामुळे पाहिजे जेवढे गाव आहेत तेवढे शिवार सगळे पार्किंगला लागणार. ही रस्ता राजुरीपर्यंत 200 फुटावर मीटरवर तुम्हाला मोठमोठाले फोकस लावून आहे. म्हणजे कोणाला रात्री बाहेर निघताना किंवा दिवसा बाहेर निघताना पार्किंग मधून मोबाईलची बॅटरी सुद्धा लावायची गरज नाही पडली पाहिजे. इतका उजाड ठेवावा लागणार आहे. कारण माता मावल्या येणार आहेत. ही सगळी सुविधा बघून ते येणार आहेत. मग घाबरणार नाहीये. प्रत्येक 200 मीटरवर पाण्याचं टँकर ठेवू नये तुम्हाला. प्रति 200 मीटरवर 200 मीटरवर दवाखाना. कारण इथं 500 बेडचं ICUचं हॉस्पिटल बनणार आहे. एक 6 दिवसासाठी. डॉक्टर पण आले. ते सगळी टीम त्यांची जोडणार आहेत. म्हणजे एखाद्या पेशंटला किंवा एखाद्या आपल्या व्यक्तीला जर इथं काही झालंच, त्याला पुण्याला जरी न्यायची वेळ आली दवाखान्यात तरी न्यायची गरज नाही पडणार. इथंच नीट होणार. एवढे मोठमोठाले मशीन इथं चालणार आहे. कारण अंतरवालीचा सगळा अनुभव आपल्याला इथं वापरायचा. इकडच्या बाजूला
पाडळशिंगेच्या हवेपर्यंत म्हणजे त्या काजाळ्याच्या येशी पर्यंत तुम्हाला 200 मीटर वरच इथून तिथून फोकस लावून आहे. 3 गोष्टी करणं फोकस खाली. पाणी, तिथं टँकर, तिथं दवाखाना आणि जेवणाचं. लाईटिंग या शिवापासून त्या शिवापर्यंत लोकांनी गावाने टाकायचं. त्याच गावांना तयारी करायची म्हणजे भार कोणावर येणार नाही. इकडच्या बाजूला सुद्धा करायला 4ही बाजू रस्ते. हे सोलापूर धुळे हवेला इथं सुद्धा तुम्हाला तेच करावं लागणार, कारण इथं 4ही बाजूला हॉस्पिटल राहणार. या बाजूला आणि तिकडच्या बाजूला पण. त्यांची आपली तारीख आणि ठिकाण डिक्लेअर झाल्याच्या नंतर ती सगळी यंत्रणा इथं बघायला येणार आहे, त्यांना कुठं कुठं काय टाकायचं. पण विश्वस्तासह सगळ्यांना तुटून पडावं लागणार. एकालाही मागं राखा येणार नाही. तुम्ही म्हणताल ते पोराचं हे समाजाचं आहे, तुम्ही तिकडे बघा, ते जमणार नाही. तुम्हाला एक जीवानं सगळ्यांना तुटून पडून हे काम करावं लागणार. व्यासपीठावरती फक्त महाराज राहतील. छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि जिजाऊंचा संभाजीराजांचाच पुतळा राहणार, बाकी कोणी राहणार नाही. आज स्पष्ट सगळं, बाकी काहीच राहणार. आणि मीडियाला कोणीच बाईट देणार नाही, कोणीच. त्या बाईट मुळे असा घोळ होतो. ते म्हणतो तेव्हा बोलला ना, मी काय कमी आहे, मला बोलायचं. झालं सुरू. समजून घ्या त्याचा उद्देश. कालच खेळ पांगेला उचित तुम्ही पांगेलाय का नाही? उचित पांगून दिला. कोण हजार राहणार कोण नाही काही ठरलंच नाही. तुम्ही आधीच कसं काय सांगायला लागले कोण कोण हजार राहणार? हे बघा, आपण जात म्हणून काम करू. मी जात म्हणून काम करतोय का नाही? कुठं कमी पडलो तुमच्या इमानदारीला, तुम्हाला मान खाली होईना असं एक तरी 7 महिन्यात वागलो का? मग मी त्यात काय? आपल्यात जर फूट पडणार असली तर नको ती गोष्ट. आता उमेदवारी सारखा खेळ होईल, काही नको. परिपूर्ण तयारी पाहिजे. जर सरकारने सगळ्या सोयीची अंमलबजावणी नाही दिली, पुढची विधानसभा ठोकलीत म्हणून समजायचं. मला आतापासूनच तयारीला लागायचं. तयारीला आजपासूनच. मग जाऊ द्या गोरगरिबाची पोरं, मला नाही जायचं. परत म्हणतात स्वार्थी, मला कसल्या ग्रामपंचायतला सुद्धा उभा नाही राहायचं. सगळं काय होईल ते तुमच्यासाठी, तुमचे लेकरं मोठं होण्यासाठी. आणि देणारे बना तुम्ही, एवढंच स्वप्न आहे. सगळ्या जाती धर्माचे एकत्र या आणि आपण आपला न्याय घेऊन मोकळे व्हा. यांच्या मार्गावर पळायचे काय गरज नाही. आता त्यांचं दुपट निघलं होतं. उमेदवार करायचं म्हणजे आपले लय पोट्टे बेकार आहेत राव. 2-2, 5-5 हजार फॉर्म भरायचे म्हणजे फुल टेन्शन. मला त्यांच्या फोनवर, तुम्हाला काय माहिती, मला फोन येते. ते म्हणतात होय फॉर्म भरणार आहे का तुम्ही? मला माहिती. त्याला विचारते कोण भरणार आहे त्याला. किर करून टाकलं होतं डोकं त्यांनी. आणि तुम्ही 5-5 हजार फॉर्म भरले हो, तुम्हाला काय चिन्ह द्यायचं रे? कांदा बटाटो टमाटो गोटे गाठे काय तू काय डोकं लावतो तू भरायचाच नाही. त्याच्यात मी म्हणलं आता एक फॉर्म भरायचा, सगळे कोमात गेले अख्खे पुऱ्या. हे म्हणतंय महायुती हसती बरं का. महायुती म्हणते लय भारी झालं त्याने अपक्ष उभा केल्यामुळं त्यांचे पडते. ते काय म्हणते लय भारी झालं त्यांचे पडते बरं का. आणि हे निरोप मायाकडे, हे म्हणतात त्याचे पडते ना, ते म्हणते त्याचे पडते. बरं दोघं भ्याला नाहीत ना तुम्ही आम्ही अपक्षाला. मग तुम्ही तिकीट डिक्लेअर केले का? तुम्ही आमच्या अपक्षाला भेले नाही ना, तिकीट कम नाही डिक्लेअर केले. ते म्हणते ते कसं देतं बघून दे, त्याला मग करे ते जे देईन त्याच्यापेक्षा भारी द्यावा लागत नाही. आता नको आपला. आणि आता आपण कॅन्सल केलं. आता तर फुल लोड मध्ये गेले ते म्हणते आता तर मराठी मोकळे राहिले कुंकड हाते रे शिकले. आता कोण पडतोय मेळ लागा ना. पहिल्यांदा आपलं मतदान फिक्स झालं असतं, याला तेवढं याला तेवढं ना आपल्या अपक्षाला तेवढं. आता ते म्हणते ते मतला जे गठ्ठा आहे आता मताचा ह्यो जिकडून जाईल त्याचा कार्यक्रमच झाला म्हणजे. आता म्हणजे उलट आता मराठी मोकळे फक्त डोकं ठिकाणावर ठेवा. मस्त पैकी मजा बघायची आता यांची. आणि टायमाला असा कार्यक्रम दाखवायचा, बुलच झाले पाहिजे. करेक्ट कार्यक्रम करतो म्हणजे कार्यक्रमच वाजला पाहिजे. लेकर डोक्यात ठेवा. आई बहिणीचे ओळ विसरू नका, कधीच विसरू नका. शांत डोक्याने काम करा. तुम्हाला वेळ आता मजा बघायची. एका नाही सभेला जायचं नाही त्यांच्या, एका मराठ्याने त्यांच्या गाडीजवळ बी जायचं नाही. त्यांना करमतच नाही.
माणसं जवळ नसले ते घोळक्या दिली आपल्या घोळक्यात आलं का आपण नुसतं असं लोटी जायचा लोटांना पक्के तर दादा मी गर्दीत बघतो अरे बाप मागच्या जर पुढे यायचं असलं ना असं हुंदडीतच येतो हो देवा हानी झाली मला कोपरा आणतो म्हणतो अरे तुमच्या पोतच यायचं होतं मला वाटलं तुम्ही नाहीत का लोटायचं का मला कच्चा नाहीच मराठी मला वरगडी देत मयच फोटो काढी देत मलाच घोडे लावी देत परत 9च्या पुढचा एक प्रोग्राम बंद करा तुमच्या पाय पडतो 9च्या पुढचा प्रोग्राम लवकर बंद करा 9च्या पुढचा प्रोग्राम कळाला का नाही पाणी टाकू नका कसत नको तुमच्या पाय पडतो मी शपथ सांगतो तुम्हाला असे लोटी देत मला अरे 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 लय हालू देत नाही भयानक पाय तोडीत येत काही तोडीत येत गळ्यात हात टाकीतो नरड दाबिल्यासारखा करतो तरी सोडित नाही मी म्हणलं सोड ना आता 2-4 फोटो काढेत थांब ना मला थोडं का दम निघा ना का इतके टाकलेले असते दारू सोडा इतकी जात सुधरण आपली भयानक व्यसनापासून लांब जा आपले लोक लय सुधरत आपण लय असे पोरं आता आरक्षण मिळाल्यापासून आपली जात खुश आहे गावं निघा लागलेत बापाव गावाची गावं तुमच्या निघाले का नाही हा आता कशी खुश दिसायला लागले पण आरक्षण मिळाल्यावर लढायला बेबर का नाही तुम्हाला भागला आपलं तुमच्या जेवार करतोय मी नाही तुम्ही माझं आपलं भागलं जाऊन तिकडं मला असं कुठं घेते पोलीस एकट्याला तुम्ही सगळेजण ये जा ताबडतो आणि एकमेकाच्या मध्ये जायचं शिका व्यसनापासून लवकर लांब जा आरक्षण मिळतंय हे काय करत नाही यांच्यापासून फक्त लांब राहा आपण आपल्या घरात बसल्यावर काय ताण आहे का तुम्हाला करमत नाही त्यांच्याकडे गेल्याशिवाय काहीच करू नका बिंदास घरी राहा कोणाच्या प्रचारात जायचं नाही सभेत जायचं नाही काय नाही निवांत बसायचं आता आम्हाला काय करायचं ते करायचं आता नाही फिरायचं आणि त्यांना नाही करमाला ना त्यांचा जीवच तुम्हाला सांगतो सत्य ते त्यांचा जीव कळाला आपल्याला कशात आता आपला जीव आपल्या लेकरात आणि त्यांचा जीव त्यांच्या सत्यते लेकरात नाही सतत कार्यक्रम करून टाकायचा पुढे यांचा सगळे घरी जाऊ द्या काय फरक नाही पडत मी तर सगळे गणित जोडितो मला जोडता यायला लागले आता आणि मग कवर बसून मी बी आता मी बी मला गणित जोडायला लागलं कोणाला जवळ धरायचं कोणाला पाडायचं कोणाचं मतदान किती आहे आणि मला हे शिकले त्यांच्यामुळे फडणवीस साहेबांमुळे शिकलोय मी त्याने मला दुसऱ्या नसते आणल्यात मी याला प्रयात पडत नव्हतो मग आरक्षणाचा विषय होता त्याने असं शिकलंय मला आंतरवालीच माहित झालं लिंगायत समाजाची जात ही 4 नंबरला आहे मतदानावर 4 नंबरला ते बी आपल्याच आहेत मग आता 12 बलुतेदार बी आपल्याच आहेत सगळे तुम्ही लोडत नाही घेऊ मला यायला लागलं जुळीत होते हळूहळू आता मी बरोबर कार्यक्रम दाखवतो यांना नाही तर मग याने सगळ्या स्वारीच्या अंमलबजावणी द्यायचं मोकळं व्हायचं आपल्याला राजकारणाचं देणं घेणं नाही जाहीर सांगतो गडावरून राजकारण माझा मार्ग नाही फुल तयारी करायला लागत आपल्या आता या कार्यक्रमाची आता 6 महिने आपण बांधणी करू देण दिलं तर ठीक दिलं तर मग हिसकटलं बरं का गणित हा ते बी सांगतो दिलं तर हिसकटलं नाही दिलं तर तयार राहा कुणी एक द्यायचा दगड असताना काय होत तुम्हाला काय करायचं मीच पाहिजे काय पाहिजे तू तसलं नाही आपण एक दिला ना सगळ्यात तुटून पडायचं सगळ्या जाती धर्माला तेच सांगणार आहे मी त्या टायमाला तुमचा उभा केला तरी आम्ही मराठीचा आहे म्हणूनच काम करणार आणि आमचा उभा केला तरी तुम्ही तुमच्या जातीचा आहे म्हणूनच काम करायचं आणि 100% यावेळेस मतदान करा बरं मराठी कोणाला करा म्हणलो नाही मी माता मावल्यासह सगळे बाहेर पडा 100% मतदान झालं पाहिजे ही देशातली पहिली घटना पाहिजे मराठी 100% मतदान केलं बटनच खाली गेलं पाहिजे वरच नाही आलं पाहिजे इतकं खपा खप दाबा त्याला आता उमेदवार पाहिजे होते असे झोडे असते मी पण आता ते हुकला मेळ सगळा बटनच सापडून दिलं नसतं यांना कुठशी गेली आणि असे पळाले असते मी बघितला नाचशिष्टील होतो मी आता मला आता आपण उमेदवार कॅन्सल केले उली तिली काही नाराज आहे का बाबा गाड्यावर आग्या मूळ पडायसारखंच पडायचं लोकांना तरी कारण मी मुलगा म्हणून काम करतो लोक माझ्यावरचं प्रेम नाही कमी होऊन देत कसलं तुम्हाला खरं सांगतो मी मला हे म्हणले नानाही म्हणले 2-4 बऱ्या दादाही म्हणले मग पोरग 5 दिवस झाला ऍडमिट आहे शिरेशी तरी नाही गेलो संभाजीनगरला कारण मला तुमच्या पुढं काही सुचतच नाही तुम्हाला माया कमी केलेली नाही मी नाही हटत तुम्ही काळजीच करू नका पण ते आता उमेदवार पाहिजे होते आपले तुम्हाला सांगतो असं यंत्र जोडील होतं मे बी डेंजर पण तयारी नव्हती आपल्याकडे तेवढी कारण ह्या अचानक घोषणा झाली होती आणि ही निवडणूक समुद्रासारखी खूप मोठी ती आपल्या टप्प्यात राहते गाव माहिती आहेत आपल्या कोणाचं पाहुणा कोणाचं आहे कोणाला संध्याकाळी काय लागत आहे सगळं माहिती आहे आपलं त्याच्यामुळे मग ते संध्याकाळी काय म्हणजे ताबकते हे लगेच वेगळा अर्थ काढते ते म्हणजे आपल्याला सगळं माहित असतं कोणचा माणूस संध्याकाळी घरी येतो बा ड्युटीवर असं म्हणायचं होतं मला
ते सगळं आपल्याला आपले माहिती आहे. आपण बरोबर राईट कार्यक्रम दाखवू. गाव आपलं आहे, इतर जाती धर्माचे लोक आपले आहेत, त्यांचाही उमेदवार द्यायचे, आपले द्यायचे नाही. तुम्ही म्हणता सगळेच आपले द्या. तुम्हाला आज खरं सांगतो मी, 92 मतदारसंघावर प्युअर मराठ्यांचं वर्चस्व आहे. प्युअर मराठ्यांचं 92 मतदारसंघ असे ते सगळे जरी एकीकडे झाले तरी नुसत्या मराठ्यांच्या मतदानावर आमदार होऊ शकतो. नुसत्या मराठ्यांचा. आणि सगळ्या जाती धर्माचे एकत्र आले तरी 160 आपलेच. हा, आणि मग बाकीचे त्यांचे जे राहते तर मग त्यांनी कसे वाढलेले राहिलेले? अरे बोला ना, कसे वाढलेले राहिलेले? मग आपल्याकडे येईल त्या टायमाला ती आपण मग अशी लावू. जमत नाही का तुम्हाला? जमत ना आम्हाला पागलात काढता का तुम्ही? हा, गोरगरिबाचे पोरं जेलला टाकायला लागला. तुमच्या लेकरात नाही का तुम्हाला ते लेकर दिसत? हा बघ, आपल्याला पर्याय नाही देणारा बनण्याशिवाय. आता मूळ विषय आतापासून तयारीला लागा. ते पुढे हिसकडू नाही तिकडे काय हो. आरक्षण मिळालं तर राजकारण माझा मार्ग नाही, मी ते बंद करून टाकेन. हे शब्द आहे गाडवूनच माझा. आता आपली याच गडावर घ्यायचं, तयारीला लागायचं. आता तारखेचा प्रॉब्लेम 7 जून 8 तर मी पण म्हणलो होतो, पण तरी मी विचारतोय तुम्हाला. सोमवारच्या कामाला जातील ते, कारण ऍडमिशनची प्रोसेस सुरू होती त्या टायमाला. ऍडमिशनची प्रोसेस सुरू असते त्या टायमाला. त्याच्यामुळं 8 जर ठेवली, 8 जून, तर आपल्यालाही फक्त 2च महिने. हे लहान कार्यक्रम नाहीये. तुम्हाला बोलता बोलता मैत सुद्धा नाही होणार. तुम्हाला उद्यापासून तयारी लागा लागल, तेव्हा ही सगळी तयारी होणार. आपले 8 जून फायनल करायची का? एक मताने सांगा, हात वर करून. असं अर्धवट सांगू नका. 8 जून 6 करोड मराठ्यांची सभा, श्रीक्षेत्र नारायणगड, तालुका जिल्हा बीड. आता गावागावात फिरायच्या टीम तयार करा. गावागावात फिरणाऱ्या एक 20 जणांची टीम करा. निबार 20 जणांची टीम घ्या. त्यांनी गडाकडे यायचं नाही. त्यांनी गाव ना गाव बीड जिल्ह्यातला पिंजून काढायचा. बाकीचं मी बघतो. पुरा राज्यातला मराठा येतो. बाहेरही जा निमंत्रण द्यायला, पण बीड जिल्ह्यातलं गाव ना गाव पिंजून काढा उद्यापासून. 20 जणांची टीम ही फक्त पाण्यासाठी तयार करा. आमच्याकडे 200-300 टँकर आहेत. बाकीच्या राज्यातले पण आपण बोलून घेऊ. आपल्याला कमीत कमी 1000 पेक्षा जास्त टँकर लागणार. 5000 लिटर पाण्याचा. आपल्याला गडाच्या पायथ्याला म्हणजे बाजूनं पूर्ण बाजूनं कमीत कमी 30,000 झेंडे लागणार. ते झेंडे उद्या शिवायला टाका किंवा विकत घ्यायचं. बघा, ही भिंत घातल्यासारखी तशी चारही बाजूनं भगवे ध्वज दिसले पाहिजे गडावर. इथल्या डॉक्टर जे येतील त्यांना सगळ्या टीम दाखल लिहून घेतात का नुसतं ऐकता? कारण हे लगेच सांगतोय तुम्हाला निवेदन. मग रोज दौर येत आता. हा, त्यात तुमची भर घाला. मी सांगितलं तेवढंच नको, त्यात तुमची पण भर घाला. कारण तुमचं हे ज्ञानाप्रमाणे काय चालू द्या. काही टीमा त्याच्यासाठी, काही आपल्याला चटाई टाकण्याऐवजी ग्रीन आणू आपण ती मॅट, ती पूर्ण आपल्यालाच विकत घेऊन टाकावं लागणार सगळी. इथं पुरा मंडप पाहिजे. इथं पहिलाच आठवडा आहे ना. मग 8 म्हणजे मला कळत तसं, मला माहित तुमचा काय प्रश्न आहे. मला कळत तसं 7 जूनला पोहोचत नाही पाडा. आणि पाडाचा लय चांगला झाला, चिखलात घेऊ आपण, नशिबान समजू. हा, त्याला काय अडचण नाही ना. वादळ काय करतं आपल्याला? याच्या ऊन लावून आणला उलट ऊन. बघा, हे बघा, याचा अर्थ असा आहे की तयारी केली. तयारी सोपी नाही. तुमचं म्हणणं असेल तर आपण आता मे मध्ये सुद्धा घेऊ, पण लय उन्हाचा त्रास, तयारीचा त्रास, लय त्रास आहे आपल्याला. काय मराठे जिंकायचं. आपलं स्वप्न काय आहे? या पृथ्वी तलावर अशी सभा पुन्हा झाली नसेल, हे स्वप्न आहे आपलं. जगातले सगळे राष्ट्राध्यक्ष जरी एकत्र आले तरी सभेचा रेकॉर्ड मोडला नाही पाहिजे. मराठ्यांचा रेकॉर्ड मोडणं सोपं समजायचं. मी रातपाट एक करायला तयारी उद्यापासूनच. आता
पुरा राज्य पिंजून काढतो. माझं फिरणं इमानदारी नाही, माझ्या गोरगरिबांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून. त्यामुळे मराठी सुद्धा गावागावात पायटाका सुरू करा तुम्ही. इथं मी राज्यात करतो, महाराष्ट्रातले सुरू करते. तुम्हाला सगळे मॅटात राहायला लागेल आणि इथून तिथपर्यंत त्या टोकापर्यंत झाडापर्यंत जितका बसून ते सगळा मंडप टाकणं. कारण उन्हात येतील जातील सभा तिकडून बी होऊ शकते, इकडून बी होऊ शकते, समोरून बी पण इकडून पण. वेळ पडली तर आपल्याला त्याच्यावरती व्यासपीठ द्यावं लागणार आहे. गडाच्या त्या भिंतीवरती नाविलाज होऊ शकतो वेळेवर. दोन ऑप्शन ठेवू आपण. वरही व्यासपीठ टाकून ठेवू मोठं 500 बाय 500चं, आणि इथं पण टाकून ठेवू, पलीकडून पण टाकून ठेवू. चारही बाजूला फिरायचं असेल तर गडावूनच फिरता येईल लोकांसाठी. एका बाजूला राहिले की एकच बाजू दिसत. ही सावली करायची फक्त आपल्याला, कारण लोक अगोदरच 3 दिवस मुक्कामाला येते. त्यामुळे गड आधीच फुल होईल. गडावर जवळपास माझ्या मताने 1600-1700 एकर जमीन असेल. ही अगोदरच्याच रात्री लॉक होऊ शकते. खालचा पायथा सुद्धा काम आली. शक्यतो आपल्याला इथून साक्षात पिंपरीपर्यंत, इथून केतुऱ्यापर्यंत लाईट तर देणं आहे, पण माईक आणि एलईडी सुद्धा लावावं लागणार आहे. कारण 2000पेक्षा जास्त टीव्या लागणार आहेत आपल्याला, जास्त त्याच्यापेक्षा. कारण एखादं तिथपर्यंत आवाज जाईल. इकडे सुद्धा तुम्हाला हवेपर्यंत जर हेव लॉक झाला, त्या हवेला सुद्धा तिथंच तिकडे व्यवस्था करणं आहे सगळी स्पीकरची. आणि ते कसं जोडायचं थेट तुम्हाला इथं जोडावं लागणार आहे. इथं 2 टावर त्या नेटसाठी उभा करायला लागणार आहेत आपल्याला. ते सांगतो मी सुद्धा, तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. सगळ्यांना ते ताकदीनं प्रयत्न करावा लागणार आहे. इथं जे अंतरवालीतला अनुभव सगळा वापरावा लागणार टोटल. कारण मराठ्यांनी आत्ताच सांगतो तुम्हाला गाड्या लावून ठेवल्या. हिंगोली जिल्ह्यात नाव घेऊन सांगतो तुम्हाला, आत्ताच गाड्या लावून ठेवल्या. तारीख डिक्लेअर नव्हती तरी 436 गाड्या त्यांनी लावून ठेवल्यात बाहेरच्या, त्यांच्या घरच्या सोडून, त्यांच्या मोटरसायकल सोडून. आणि मी त्यांना विचारलं तुम्ही ही सर दिलेत आणि तारीख नाही काही नाही. ते म्हणले जावा ठरण तवा, जिकडं ठिकाण असेल तिकडे निघू. नारायणगडावर ठेवण्याचं कारण सांगतो महाराष्ट्रातल्या मराठा समाजात. इथं पाण्याची सगळी व्यवस्था आहे. इथं मोठमोठ्या यात्रा होत्या, त्यामुळे इथं पाईपलाईन सुद्धा फिरल्या जात्या. नळ जाग्यावर केले जाते. इथं तेवढे जागा पार्किंगसाठी इथं हवेजवळ ठेवण्याचं बीड जिल्ह्यात कारण एवढंच. इथं जागा भरपूर आहे, सुविधा सगळ्या. आसपासचा जेवढा एरिया आहे 2 ते 3 हजार हेक्टर जमीन जी आहे ही बागायती नाहीये. त्यामुळे पार्किंगला कुठंच अडचण येणार नाही. इथं या गडाला 4 रस्ते असल्यामुळं गाड्या काढायला आणि मध्ये टाकायला अडचण नाही. आणि ओपन पेशी अशी जागा राज्यात कुठं नाहीये. आम्ही बघून आलो म्हणून हा स्पॉट निवडला. याचं दुसरं कारण मेन असं आहे, या ठिकाणाहून महाराष्ट्रातले सगळे जिल्हे 400 ते 450 आत येतील. सगळे जिल्हे. फक्त सिंधुदुर्ग 625 येतो. नसता मुंबईसह सगळे तुम्ही नागपूर पासून, अमरावती पासून, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, हे सगळे, अहमदनगर, पुणे, नाशिक, मुंबई, पालघर, जेवढे जिल्हे तिकडचे, जळगाव, धुळे, मालेगाव, हे सगळेचे सगळे जिल्हे 450 ते 400 आत भरते. मेन मध्यभागी स्पॉट व्हायला लागला सगळ्या. जर आपण एका कोपऱ्याला ठेवलं, सोलापूर किंवा पुणे किंवा अमरावती इकडच्या बाजूला कुठं, तर जाणाराला 700-800 किलोमीटर होते. तो जास्तीत जास्त 700 किलोमीटर जाऊन येतोय. एका बाजूने जाण्यापेक्षा त्याचं दोन्ही रनिंग तेवढ्यात व्हायला लागले. आणि 400 किलोमीटर येणं सहज गोष्ट आहे प्रत्येक जिल्ह्याला. आणि त्याला जिल्हा बाहेर काढायला सुद्धा सोपं आहे. याच गडावरून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आजच आव्हान. 8 जून 2024 तारीख आपली ठरली. 6 करोड मराठ्यांची. ठिकाण नारायणगड. आजपासून महाराष्ट्रातल्या मराठा समाजानं, माता मावल्यासह सगळ्या मराठ्यांच्या जनतेनं या नारायणगडावर 8 जूनला यायचं. लेकरा बाळासह सगळी व्यवस्था केली जाणार आहे. आता यावेळेस कोणाला पाण्याचा, जेवणाचा कसला त्रास होणार नाही, आरोग्याचा सुद्धा नाही. रात्री जरी तुम्ही आलात तरी तुम्हाला सूर्य उगल्यासारखं इथं दिसेल. इतकी लाइटिंग मोठ्या प्रमाणात दिली जाणार आहे.
10,000 पेक्षा जास्त फोकस आपल्याला द्यावा लागणार आहे. इतकी मोठी यंत्रणा ही जगाच्या पाठीवर पहिल्यांदा बीड मध्ये उभा राहणार आहे. आणि बीड जिल्ह्यासाठी सांगतो, महाराष्ट्रातला मराठा समाजाची सेवा करायची तुम्हाला संधी आहे. याच्यात राजकारण आणि मानपान आणू नका. मला विचारलं नाही, मला बोललेलं नाही, अजिबात आणू नका. एखाद्याने जर शिवी दिली, कार्यक्रम संपेपर्यंत तुम्हाला खावी लागणार, उत्तर देता येणार नाही. तुम्ही कधी अपमान पचला नसेल, पण तुम्हाला या वेळेस जातीसाठी पचावं लागणार. तुम्हाला नाही विचारलं तरी तसंच या, विश्वासात घेतलं नाही घेतलं तरी या. वाद त्या काळात होता कामा नये कसलाच. नारायणगडावर जेवढी टीम राहणार आहे, जवळपास 3,000 ते 4,000 नुसते निवेदन करते राहणार आहेत. फक्त निवेदन करते. 1 लाखापेक्षा जास्त स्वयंसेवक आपल्याला लागणार आहे, 1 लाखापेक्षा जास्त. त्यामुळे इथली जी टीम आहे सगळे काम करणारी, कोणी आयोजक नाही, कोणी नियोजक नाही, मी बी नाही. आपण सगळे मराठा सेवक, सगळेचे सगळे. कोणाला इथून हलता येणार नाही, त्यांना कोणालाच वाद घालता येणार नाही. माझ्या मतानं आपल्याला लागणारा काय निधी असेल तर आपल्या गोरगरीब आपल्याच मराठ्यांकडून घ्यायचा, कोणाकडून 1 रुपयाला हात लावायचा नाही कोणाचा. मात्र या कार्यक्रमाचं निवेदन मी सुद्धा हातात ठेवणार आहे, कारण हे राज्याचं आहे. 1 ना 1 रुपयाचा हिशोब द्यावा लागणार आहे. इथंच नारायणगडाच्या 1ही रुपयाला हात लावायचा नाही, 1 सुद्धा. आपल्या गडाची, पवित्र गडाचे मान खाली होईल असं 1ही पाऊल कोणी उचलायचं नाही, कोणीच. कारण एवढा मोठा सोहळा इथं होतोय ही राज्यातल्या मराठ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे. मराठी मला सांगत होते, तुम्ही कोणत्या कोपऱ्यात 6 करोडला जरी 1 मराठा कमी पडला तर आम्हाला बोला म्हणत होते. फक्त ठिकाण लवकर सांगा, आम्हाला तयारी करायची. आता आपण ठिकाण सांगितली. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजानं आजपासून तयारीला लागा. गाड्या आत्तापासून बुक करून ठेवायला लागणार. आपण आपल्या शिक्षक लोकांनी सुद्धा रजा ठेवा, व्यावसायिकांनी त्या दिवशी मराठ्यांच्या बंद ठेवा मनानं. सगळ्यांनी कार्यक्रमाला यायचे. आणि सगळ्यात महत्वाचं, 8 जून ही तारीख कोणीही लग्नाची काढू नका, कोणताच कार्यक्रम सुद्धा ठेवू नका. कारण तुम्ही जर तारीख काढली तर नवरदेव नवरीची गाडी मध्येच गुतू शकते, तर मध्येच सामाधामा करावं लागल. तुम्हाला खरं ते सांगतोय, गाडी तिकडं जायचं नाही, नवरी इकडं नवरदेव तिकडं, सगळा मेळ पांगून जाईल. वाकडा घरी, अर्धा वाकडा सभेत, सगळा खेळ पांगा. तुमचा डिझेल भेटणार नाही. आणि सरकार डिझेल बंद करण्याची शक्यता आहे. आधीच 8 दिवस भरून ठेवा. टिपाडात आणून ठेवायला झालं तुमचं, ते गाडीचं उडालं तर दुसरं टाकून ठेवायला मोकळे. त्यांनी इथून मागे जे डाव केले ते आता सावध व्हा. ते डिझेल भाव वाढू शकते त्या टायमाला. आपल्या मराठ्याचे पेट्रोल पंप असले भरून ठेवा फुल. हा, स्वस्त आहे तोवरच. आणि आम्हाला मागाय नाही कोणा का, आमजवळ आधीच काही नाही. हा, परत मला देताना गाडी बी डिझेल टाकून देत जा. माझ्याजवळ 8 आणा बी नाही राव, खरंच सांगतो राव. मी बेजारी मी गाडीवाल्याला आधीच सांगतो डिझेल भरून दे, मोकळी गाडी पाठवू नको. माझं काही नाही. माझं पाकिट चोराने आणलं, त्याला 2 दिवस भाकर खात नाही चोर. त्याला वाटतं भंगार गिरायला सगळ्या दुनियाचं हे. 8 आणा सुद्धा त्याचं पाकिट सापडू नाही का? कारण मी काय कमीणार नाही, माझी संपत्ती तुम्ही. मला या गोरगरिबांच्या लेकरं मोठं करायचं, पणकडे लावायचा. वाद पुरा कार्यक्रम संपूस तर होऊ देऊ नका. निवेदन आता जर काही कमी सांगण्यात आलं असलं तर आणखीन जास्त करतो. कारण सुद्धा तसंच, आपल्या हजारो पोरावरती केसेस झाले, ते वाया नाही जाऊ द्यायचं. आपल्या हजारो पोरांचे ऍक्सिडेंट झाले, वाया नाही जाऊ द्यायचं. 300-400 पोरांनी आपल्या आत्महत्या केल्या, ते बलिदान वाया नाही जाऊ द्यायचं. मायबाप, आपला करोडो समाज रस्त्यावर, याची जाणीव तुम्हाला मला ठेवायची. सरकारने नाही ठेवली. मला माहिती आहे तुमच्या पायाला मुंग्या आल्या, तुम्ही इकडून हालातात, माया बी आल्यात. मला तर उभा बी राहतात नाही. तुम्हाला सांगतो, मी कंबर धरून चालतो. शपथ, एवढे हाल येत नाही. मी नाही हटणार. मरण तर तुमच्यात, जगन तर तुमच्यात, पण आरक्षणच येईल. हे शब्द आहे आपला. तुम्हाला यांना काय करायचं तर करू द्या. यांना एवढी संधी आता. मुख्यमंत्री साहेब, मुख्यमंत्री साहेब आणि गृहमंत्री साहेब,
तुम्हाला माझ्या 6 करोड मराठा समाजाच्या वतीने या नारायणगडावर शेवटची विनंती आहे. मराठा आणि कुणबी एकच असलेला कायदा पारित करून अंमलबजावणी सगळ्या सोयऱ्यांची द्या आणि सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी टिकवण्याची जबाबदारी सुद्धा सरकारचीच आहे. आम्हाला राजकारणाशी देणं घेणं नाही. तुम्ही जर हे आचारसंहिता संपल्याबरोबर दिलं नाही तर पुढचा मात्र आमचा प्रोग्राम मग सुरू होणार. एकाही मराठ्यांनी कोणाचंही ऐकायचं नाही. आपण आपल्या आता कामात राहा. प्रत्येकानं पाहुण्याला उद्यापासून फोन लावताना एकच लावायचा, सभेची तयारी 8 जूनची करा. आपल्या मराठ्यांच्या जेवढ्या गाड्या बीड जिल्ह्याच्या महाराष्ट्रातल्या उद्या सकाळी त्याच्यावर पोस्टर पडले पाहिजे. सभेची मागून फिरून कातातून चौकून आता कोण काढ नाही म्हणत. काय काढ म्हणत समज त्याच्यावर चिन्ह आहे का, कांदा काही तांबटू काही कोणाचं काढ म्हणत काय समज आमचं सामाजिक. मोटरसायकलवर सुद्धा उद्या पोस्टर दण दिसले पाहिजे. आपल्या गावात जेवढ्या मोटरसायकल आपल्या गावकऱ्यांना छापून आणायचे. नाव उद्या सांगतो ना, नावला दणके द्यावा लागेल. हा ना, महासभेपेक्षा महासभा होईना ते की कोणालाच मस्त येणार नाही. सगळे वर रेवकड तोडणारे असणारे. आणि मी गप्पा मारत नाही. मी ज्यावेळेस बोलतो ना त्या टायमाला कसरत भीती एवढी करतो. मेन तिच्या जीवावर बोलतोय. फक्त बीड करून एकच साथ पाहिजे मला. तुम्ही फक्त मानपान कुणीच आणायचं नाही, वाद करायचा नाही. झेंडा ठोकलाच म्हणून समजायचा विश्वावर आपण. फक्त जात आणि पोरं डोक्यात ठेवा. राजकारण होत राहील जात राहील हो. ते कधी होईल जाईल त्याचं काय एवढं. याची सत्ता येते त्याची पडत त्याची येते हे होत जाईल. जातीचं आणि जातीचे लेकरं मोठं करायचं काम करायचं. प्रत्येकाने फोनवर एकच बोलायचं. आता 8 जूनची तयारी करा. गाड्या लावून ठेवा. मी परराज्यात सुद्धा फिरणार आहे. मी आता कर्नाटक बिदर मध्ये मराठ्यांची सभा घेतो. त्यांनाही सांगणार आहे. तिकडचे मराठी आपल्या पुढे ते म्हणले हम इथे आने वाले आंदो म्हणलेले मोठ्या गाड्या लाईन फटाफट आने वाले म्हणलेले. म्हणलं तो फटाफट आओ. मैं भी फटाफट आतो आता 10 तारखेला खपा खप बोलणे वाला मैं भी त्यांच्यात बंदे ते म्हणले आमचा आरक्षणाचा देखा. म्हणलं तो देखा महा देखता महा आरक्षणाचा वळवाळा वंदेत म्हणलं आता जे होईल तुम्ही मैं मराठा तेरा मराठा आणि मेरा मराठा दोघाचा आरक्षणाचा सारखाच लापडा व्हायवाला आहे. वंदे म्हणलं आता जे होईल ते म्हणले वंदे म्हणलं मग चल मी काय करतो आता. ते म्हणले हिंदीत बोल. म्हणलं जसं होईल तसं आपण. ते म्हणले हा जसं येईल तसं बोला. काही मराठी कळती म्हणलं काही मराठीत काही हिंदीत. ते म्हणले दोन्हीचा मेल जसा पांगण तसा बोला. म्हणलं हिंदीचाच पांगण फक्त. ते म्हणले घेईन कळून ते काही असे आणा काही तसे आणा. म्हणलं मग जुळतं नाही तर मग मराठीत बोलतो. आता हरियाणावाले सुद्धा येऊन बसले बघा. मी मीडियाच्या समोर कधीच खोटं बोलत नाही. त्यांना सुद्धा माझा अनुभव आहे. आता हरियाणावाले आलेत, राजस्थानवाले आलेत, मध्य प्रदेशवाले. ते म्हणजे आपण सगळे एक हो आरक्षणासाठी. आम्हाला काही नाही. म्हणलं तुमची हिंदी आहे ना, मला एक 15 दिवस येईल द्या, मी आपली शिकून घेतो. जशी येईन तशी शिका. मला मेळ लागत नाही. कारण ते आता शेतकरी संघटनेचं एक शिष्टमंडळ मुंबईला आलो होतं. त्याने फडा हिंदी हाणली. मला काहीच कळलं नाही. आपलं काय ते फक्त म्हणायचं काय म्हणत कोणता फिसकटी आरक्षण आहे काहीतरी असं म्हणायचं. मला ते 10% कळत नाही. फिसकटी म्हणलेलं कळा ना काय म्हणते ती मेळ लागलं. म्हणलं मला काहीच कळलं नाही राव. ते तिकडं बघायला लागलं. म्हणजे सगळं थोडं मी शिकून घेतो आता. लय टेन्शन ना घेऊ. मी उत्तर द्यावं लागणार आहेत मला आता. इतक्या लांबचे मराठी आपल्याला आपल्यावर एकामेकाच्या अंगावर पडण्यापेक्षा मला माहिती उशीर झाला होऊ द्या. आजच निवेदन झाल्यावर परफेक्ट होणार आहे. कारण उद्या त्याला तुम्हाला मायबाप समाजाची सेवा करायची राज्यातल्या. ते सोपं नाही. अरे कवर देतो मी चिठ्ठ्याला देतो बाबा. चिठ्ठ्या चाठ्याला जाऊन ते बरोबर नीट करते. निवडणुकीत काय घोषणा काय ते नीट करत नको. चिठ्ठ्या चाठ्या देऊ. चिठ्ठ्यावाली मी व्यासपीठात खाल्लं. मला चिठ्ठी बघितली भिवट इकून एक निघाली. बोटाला चिटकून बसली ती बी. हे बघून आपण सगळे याच्यात ठरवू. आपण कशात 8 तारखेच्या याच्यात आहे ना दसरा मेळाव्याची घोषणा त्यावेळेस करू आपण. काय जे सगळ्याचे विचारांना करू. ते थोडा वेगळा विषय वेगवेगळा. हा आणि एक महत्वाचा विषय राहिला. मी प्रखर बोलणार या हो. मी समाजावरचा अन्याय इथं बोलणार. बोलण्याला बंधनं नको. हा मग ते सुईल लागत नाही. ते सगळं अर्धवट. त्यामुळे जे असेल त्या मागण्या आणि ते प्रखर राहणार. आपल्याला खूप सेवा करायची संधी आहे आपल्या समाजाची. कोणी पण म्हणलं पाहिजे बीड सारखी
उठाव बी आम्ही आतापर्यंत बघितलेला नाही आणि सेवा पण बघितलेली नाही. बीड सारखी सेवा आतापर्यंत आम्ही बघितली नाही. आणि उठाव कशाला म्हणते ही बीडच दाखवत असतो. बीड सारखा कुठं बघितलेला नाही. आता सेवा सुद्धा आपल्यासारखी कधीच नाही. वाद नाही, भांडण नाही, शिवे नाही, काय नाही, काय एकदम सायलेंट. मान देऊ न देऊ सगळ्यांनी माझ्या सहित नौकर म्हणून काम करायचं, माझ्या सहित जातीचा नौकर म्हणून काम करायचं. तिथं माघार फिगार काय. आपल्या गाड्याची सगळी व्यवस्था करा. हा परत बोलताना एक राहिलं, जी बांध आहे ना, बांध म्हणजे हे रान ते मागच्या रानापर्यंत, म्हणजे आपले रान बिनधास्त आपण फोडा, पाऊस पडायच्या अगोदर परत बांध लावून सुद्धा घेऊ. हे चारही रस्त्यावरची जे रोडला सरपण ठुलंय, गोटे गाठे ठुलेत, हे सगळे जेसीबी साफ करा. उद्यापासून सुरू करा. आपल्या सगळ्या जेसीबी बोलू घ्या. चारही रस्ते डबल टिबल गाडी बसली पाहिजे. हे मध्ये रस्ते विनाकारण गुंतलेत, इकडचे गुंतलेत, इकडचे गुंतलेत, हे सगळे प्लेन करा. शेजारचे आपले 100 गाव एकत्र करा. शेजारचे गडाचे इथं ज्या दिवशी सभा आहे ना त्या दिवशी एकही जेवणाची गाडी वर येणार नाही. इतकी गर्दी राहणार. सभेला आलत्या म्हणून रोज होय, मग सभेचं काय नाही ना. आपण कुठं मी एसपींना बोलतो, बीडच्या मराठ्यांच्या मुलीला परळीच्या सभेनंतर त्रास व्हायला लागला. धनंजय मुंडे साहेब पालक होतो, तुमच्याकडे लक्ष घाला. नसता मला परळी द्यावा लागला. मी अन्याय नाही सहन करू शकत. तुम्हाला स्पष्टपणानं सांगतो, दुसऱ्याच्या मुली स्वतःच्या मुली बघा. विनाकारण वाद अंगावर घेऊ नका. कारण इथं कुठंच गावखेड्यात ओबीसी आणि मराठा वाद नाही. भाऊ भाऊ म्हणून वागते. असं जर मराठ्यांच्या मुलीला लेकराला जर परत धनंजय मुंडे साहेब त्रास व्हायला लागला ना, पालकमंत्री तुम्ही, मी परळी देईन. मी मग सुट्टी देणार नाही. कारण तुमच्या मुली तशा दुसऱ्यांच्या आहे बघा. कारण आम्ही सुद्धा तुमच्या समाजाच्या मुलीला मुलीच मानतो आणि त्यांच्यात माय बापच बघतो. हो, विनाकारण पांगून देऊ नका. खेळ सोयीचं चाललेलं आहे. आम्ही तुम्हाला विरोधक मानलेला नाही. तुम्ही विरोध केला की आम्ही विरोध करतो. हे प्रकार घडून देऊ नका उद्यापासून. कारण ते एसपी सुद्धा विनाकारण खोटे गुन्हे दाखल करतोय. नाविलाजानं पुन्हा आम्हाला बीड जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांना पुन्हा एसपी ऑफिसवर यावं लागेल. मग इशारा सभेसाठी विनाकारण तुम्ही बंद करा. आम्ही शांत आहेत, आम्हाला शांत राहू द्या. गृहमंत्री साहेब, फडणवीस साहेब, हे प्रकार थांबवा. कोणाच्याही लेकी बाळीला त्रास होता कामा नये. आम्हाला शांत राज्य राहावं वाटत नाही. जर तुम्हाला वाटत असेल तर मग नाविलाज होईल बरं आमचा. मग जर आम्ही एखाद्या हातात घेतला ना, तुकडा पाडूस तर मागे नाही सरकणार म्हणजे नाही. मला माझी जात महत्वाची, माझ्या जातीचे लेकरं महत्वाचे. त्यांच्यावरती होणारा अन्याय मी नाही सहन करू शकत. ही शेवटची संधी आहे तुम्हाला. तुम्ही हे बीड जिल्ह्यातलं आणि राज्यातलं चाललेलं खोट्या केसेसचं थांबवा. आणि बीड जिल्ह्यातलं काय त्या परळीत चाललंय ना, पालकत्व तुमच्याकडे म्हणून धनंजय मुंडे साहेब ते तातडीने ते एसपीला सांगून ते थांबवा. नसता जर याच्यानंतर तक्रार आली तर पुरे मराठे परळीत घुसणार. मग आम्ही सुद्धा येणार. नाविलाज आमचा. आपण फालतू धमकी फिमकी देत नसतो. हो, एकदा जर बोललो तर मग ते करीत असतो. कारण तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो, आम्ही तुम्हाला कधीच विरोधक मानलेला नाही. मराठ्यांनी तुम्हाला जर विरोधक मानलं असतं तर तुमच्या चुलत्यांपासून आतापर्यंत मराठ्यांनी बहुमतानं तुम्हाला कधीच निवडून दिलेलं नसतं. हो, आम्ही कधीच जातीवादी नाहीये. पण आमच्या लेकी बाळी जर त्रास होणार असला तर पुरे बीड जिल्ह्यातले मराठी परळीत घुसतील, मध्ये घुसतील. सगळ्यात पुढे मी. हो, मी नाही सहन करू शकत. तुमच्या लेकी बाळीसारखा दुसऱ्याच्या लेकी बाळीत बघा. मुलीला बीड जिल्ह्यातच नाही, महाराष्ट्रात कुठंच मराठ्यांच्या मुलीला त्रास होता कामा नये. आणि जर महाराष्ट्रातल्या मुलीला त्रास झाला, त्या मुलीला आजच आव्हान करून सांगतोय नारायणगडावर, कोणत्या जाती धर्माचा असो, मग त्या मराठीचं जरी असलं तरी चालत. जर तुम्हाला त्रास झाला तर आम्हाला कळवा. माझ्या कानापर्यंत येऊ द्या. मी स्वतः तिथे येऊन त्याला नीट करतो. सोडत नाही त्याला. एकाही राज्यातल्या मुलीला त्रास होता कामा नये. हे कोणत्या बदले घेतात सभेचे तुम्ही? याचे परिणाम वाईट भोगावे लागतील. मग तुम्हाला विनाकारण आणखी बोलत नाहीत, बोलायला लावू नका आम्हाला. मी जर बोलायला लागलो तर मागे सरकत नाही. कारण आतापर्यंत तुमच्या परळी सभा घेऊन सुद्धा तुम्हाला बोललेलं नाही. कारण बळ अंगावर घ्यायची सवय नाही. पण सभेचा डोक्यात राग ठेवून जर हे प्रयोग करायचा प्रयत्न केला ना, नुसत्या परळीत एकट्या 1,04,000 मराठी तर पुरीची पुरी तिथे घेऊन येईल. मी सुट्टी देणार नाही. मग उगाच खेटू नका. विनाकारण मराठ्यांना खेटाच्या नादी लागू नका.
आता सभेच्या तयारीला आजपासून सगळे लागा. एकानेही मागं ओढू नका. आसपासच्या गावाला माधुगिरीचं सांगा, कारण 3-4 दिवस आधीच भाकरी लागणार आहेत. नंतर 2 दिवस जेवढे पंक्चरवाले आहेत ते सगळे रस्त्यानं लागणार आहेत गाड्यासाठी. बीड जिल्ह्यातले जेवढे मंगल कार्यालय जिल्ह्यातले सगळे ओपन ठेवा. 7, 8 आणि 9 3 दिवस तिथं जेवणाची आणि झोपण्याची व्यवस्था करून ठेवा. बीड जिल्ह्यात आहेत तेवढी. रस्त्यानं ज्याचे ज्याचे शेत आहेत, ज्यांना शक्य आहे त्यांनी मंडप सुद्धा टाकून ठेवा. शक्य आहे त्यांनी, म्हणजे दिवसा किंवा रात्री त्याला झोपायची वेळ आली त्याला आराम करता येईल त्या ठिकाणी. इतकं बारकाईने लक्ष ठेवा. पाणी कुठंच कमी पडता कामा नये. वेळ पडलेला तर गोदावरीतून नुसते टँकर इकडे पाण्याला आणायला ठेवा. तसं बोलणं सुद्धा झालंय माझं. मी काल जालन्यात सुद्धा डॉक्टरांची बैठक घेतली. मी सगळीकडे जातोय, ते डॉक्टरांना सांगतो. लोक असतील त्यांना सांगतोय. कोणाकडं अँब्युलन्स आहेत ते सांगतोय. अँब्युलन्स सुद्धा आपल्याला किमान 500 ते 600 अँब्युलन्स पाहिजे. इथं जाग्यावर वाढतील तितक्या वाढू. आपल्याला खूप संडास बाथरूमची मोठी व्यवस्था करणं. शक्यतो प्रत्येक जाग्यावर जिथं आपण त्या 200 मीटरवर एक टँकर पाण्याचं जेवणाचं आणि डॉक्टरचं ठेवणार आहे, तिथं एक मोठा प्रत्येक गावात एक असा मंडप असतो पट्टीचा. तो मंडप तिथं आडवा मारून द्यायचा अर्धा एकर मध्ये. ते त्यांना बाथरूमसाठी लघवीला त्याला माता मावल्याला जायला. रोडच्या इकडच्या बाजूनं महिला, इकडच्या बाजूनं पुरुष करा, म्हणजे कोणाला कोणीकडे जातात नाही. आणि लाईटिंग एवढी टाका एका गावाला, त्याच्या शिवापर्यंत लाईट उभं करणं काय मोठी गोष्ट नाही. आणि एक जनरेटर ठेवणं सुद्धा नाही. लाईट जरी गेली तरी तो जनरेटर गावाच्या वतीने ठेवू शकतो. म्हणजे या सभेचे नियोजन करणाऱ्यावर भार येणार नाही. गावानं हे शिवते ती शिव आपण आपला सांभाळ सगळ्या व्यवस्थेचा. ज्याच्या विहिरीला पाणी त्याने रोडवरती पाणी आणून ठेवा. त्याने टँकर ठेवा, टाक्या ठेवा. आपण कार्यक्रमाच्या वतीनं काही टाक्या खरेदी करू मोठ्या. ते नंतर पुढे बघू काय करायचं ते. पण त्या गावागावात आपल्या ठेवतात त्या भरून ठेवायच्या. म्हणजे आंघोळीची व्यवस्था होईल, प्यायच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था होईल. इकडच्या बाजून सुद्धा आपल्याला खालापुरीच्या पलीकडपर्यंत करा, इकडं राजुरीपर्यंत करा, इकडं नामलगावच्या त्या हवेपर्यंत करा, इकडच्या साक्षात पिंपरीच्या बाजूनं आपल्या काजळ्यापर्यंत करा, इकडच्या फुलसंगीपर्यंत करा. रस्त्याने असणाऱ्या मोटरी सगळ्या चालू करा. सगळ्या जाती धर्माचे लोक सुद्धा मदत करतात बरं का. आंतरवालीच टायमाला खूप मदत केली होती. पण आता जर आपण आधीच सावध राहतो तो होणार नाही. तिकडं जर सभा ठेवली तर तिकडं फक्त एकच प्रॉब्लेम आहे, तिकडं काही फुटत नाही, भुईसपाटच होते सर. इकडे काय भुईसपाट व्हायचं कामत नाही. ते करून देऊ फेस पाडा आमचा लय बेकार काम. ज्याचं नाही मोड ते म्हणतं आपलं मोड. इतकं भयान काम आहे तिकडे. तिकडे मोसंबी आहेत, अंगूर आहेत, ऊस आहेत, नुसत्या चिवट्या भयानक कार्यक्रम. आधी काहीच नाही वाटलं, पण नंतर ते वावरावर नुसतं बसत मला मोडे करतो आता फुगडं. ते पोरं माझे मनात ताण लागले, पाणी नाही काही नाही, खाऊ दिवस. त्याने आधी ते एका बाबाने एक मुळी आणली गोडीत. धर बाबू टिपरू, धर बाबू टिपरू. टिपरू गेले कपक्यात संपून ऊसात घुसल्यावर ते म्हणला मी देत होतो राव. म्हणजे ही रिअल आहे ती. त्याला तुम्हाला आता काय सांगू, जे एक सभेत इतका भयान त्रास होतोय. त्रासासाठी नाही म्हणत, पण नसणारे सुद्धा वैताग द्यायला लागले. नियत शेवटी तिला लाई किंमत. मग ते आणखीन अडचणी वाढायला लागल्या. आता इकडे सगळं मोकळं पटांग आहे. किधर ब्याम किधर बी टेन्शन नाही, काय नाही काय नाही काय नाही. मराठ्यांची एकजूट टाकायचा चान्स. आणि तिकडं पिकामुळे बी नाही माघार घेत आम्ही. खरं ते बी सांगतो, एवढी जागाच नाही. अरे 900 एकर सभेला 3000 ते 3200 एकर नुसतं पार्किंगला. कुठे येते मग नाहीच ना. त्यामुळे तो प्रॉब्लेम आहे. इथं 3000 हेक्टर आहे, 3000 एकर नाही. मग तर ताणच नाही राहिला. 1600-1700 एकर तर नुसतं सभेलाच आहे. आपण 900च म्हणतो. दोन्ही बाजूला लोक राहणार, काही अडचण येणार नाही. उद्यापासून सगळे कामाला लागा. फोन लावताना सरळ फोन लावायचा, सभेची तयारी करा. उद्यापासून एकाने म्हणायचं नाही तो काय चाललं. फोन लावलं नाही म्हणता तो काय चाललं, तू काय करते काही चाललं, पूर्ण उलटा पालता. ते फोन लावला की मावशा हो तुम्हाला सांगतो, आता सगळ्या मावशांनी काम करायचं. आपल्या तिकडं माहेराला, तिकडं पाहुण्याला जावं फोन लावला, तिकडच्या चुलत्याला, काक्याला, कुणाला, मावशीला, त्यांना डायरेक्ट म्हणायचं सभेची तयारी करा. तू जेवली का नाही विचारायचं.
हा नाही आपले फोन लावला का तू जेवला का राहून देऊन उपास 15 दिवस तुला काय करायचं रे? सभेचं डोकं एवढं ठेवायचं आता जात आणि जातीच्या पोरं मोठे झाले पाहिजे यासाठी सगळ्यांना कामाला लागायचं. महिलांनी सुद्धा टीमा तयार करा, महिला सुद्धा फिरायचे. हा बोलायचं नाही दुसरा टप्पा घेऊ ना, दुसऱ्या वेळेस घेऊ ना. बरेचसे राज्यातले काही मंत येणार आहेत मोठमोठाले, ते मंत सगळे येणार आहेत जागेचे पाणी करायला. महाराष्ट्रातले लोक पाणी येणार आहेत. त्यावेळेस नारळ शुभारंभ करू. त्या व्यासपीठाच्या कोणत्या बाजूला आहे काय सध्या JCB लावून तर रस्ते ते साफ करायला चालू करा, हे साफ करायला चालू करा. वेळ पुरणार नाही तुम्हाला वाटत वेळ आहे, वेळ पुरणार नाही. उद्या सकाळपासून सगळे कामाला लागा. आणि आपले मोबाईल सगळ्यात महत्वाचा थांबतो मी आता. सगळ्यांना रोज एक कार्यक्रमाची पोस्ट टाकायची फेसबुकला आणि व्हॉट्सअपला. मोबाईल काय लागतो तुम्हाला ते मोबाईल त्यासाठी आणि काही नाही टाकायचं. कार्यक्रमाचं निवेदन आणि तेच निवडणुकीचं उमेदवाराचं चिन्ह ध्यानात नाही राहिलं पाहिजे. चिन्ह काय होत नारायणगड चिन्ह होतं म्हणला पाहिजे बोलता बोलता नारायणगडावर फुलले आला. हा इतका बधीर झाला त्याला 4-5 सेकंद पोस्ट टाकीचा रोज आपल्या इकडून. त्याचा मोबाईल नंबर आहे ना आपल्याकडे, त्याच्या व्हॉट्सअपला फेसबुकला ते जॉईन करायचं काय म्हणते त्याला, हा त्याला टॅग करायचं. त्याला रोज वाचायला बोलता बोलता त्याचं चिन्ह सांगायचं. तो म्हणला पाहिजे नारायणगडावर फुलले हाना बरं का. हा इतकं बधीर करून टाका सध्या. हा मी तसंच आहे, मी रातची सुद्धा झोपी सुद्धा गणपार म्हणतो नाही रे. एक दिवस झोपेतच म्हणलं मी आरक्षण आलं आरक्षण आलं. शेजारचे तिघं उठून बाहेर गेले. ते म्हणलं काहीतरी झालं सर लाता हानी नाही येड लागून घ्या येड जातीसाठी. हा ते म्हणजे येड झाले झोपेतच म्हणतं आरक्षण आलं आरक्षण आलं म्हणलं असं नाही का. त्याचं काय सांगता येते. चला सगळ्यांनी कामाला लागा. काही कमी जास्त असेल तर हे सांगितले एवढेच नियम नाही, नियम आणखीन येते त्याच्यात बदल होईल दुरुस्त होईल. कामाला लागा. बीड जिल्ह्यानं शान के 7 कार्यक्रम पार पाडायचा आहे ताकदीनं. चला सगळ्यांना जय शिवराय. गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.